चालले म्हणून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने यशोजी सन्मान करत आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा। कुंडलिका हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज आइए पधारिए।
तरी त्यावेळेला मला कळालं की शहरातली लोक गावातल्या लोकांपेक्षाही जास्त प्रेमळ असू शकतात. हे तुमच्या कोपरवासियातून मला शिकायला मिळालं. किती प्रेम करणारी मंडळी आहे तुम्ही. अगदी कथा झाल्याच्या नंतर सुद्धा 3ही वर्ष तुमचे मला कॉल चालू होते. आमचे सरपंच साहेब असतील, आमचे रंजन दादा असतील, आमचे राजेश दादा असतील. कुठं गेले? नियोजनामध्ये गेले काय? मागे आहेत का? त्यांचा मागून पाठिंबा आहे का? समोर मतदान चालत नाही का? असो, आमचे चोपाळ भाऊ असतील या सगळ्यांची धोरणं अगदी नित्यनेमाने आम्हाला चालू असायची. जसं राधाराणीच्या प्रेमापुढे गोपिकांच्या प्रेमापुढे तो कृष्ण हरला ना, तसं कोपरवासियांच्या प्रेमामुळे हा कृष्ण सुद्धा हरलेला आहे बरं का. एवढं तुमचं प्रेम आहे कडा, असंच प्रेम तुमचं आमच्यावरती असलं पाहिजे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी नव्या उत्साहामध्ये श्री गणेश भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा आईसाहेब रुक्मिणीची, प्रभू श्री रामचंद्र भगवंताची, माझ्या हनुमंतरायाची आणि भगवान श्री दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण आपल्या गावामध्ये सुंदर असं मंदिर बांधून त्या ठिकाणी करत आहोत. आणि अगदी त्याच उत्साहाचं औचित्य साधून सुंदर श्रीरामकथा असेल, श्रीकृष्ण कथा असेल, श्री हरिकथा असेल आणि श्रीमद भागवत कथा असेल, या सर्व कथांचं एक मिलन तुम्ही त्या ठिकाणी घातलं. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे बरं का. मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असं कोणीतरी नियोजन केलं असेल की सगळ्या कथा तुम्ही राम कृष्ण हरी सगळे एकत्र घेऊन आले. हे सुंदर तुम्ही नियोजन केलं. टाळ्या वाजवायच्या असल्या तर कुचर मनामध्ये वाजवू नका, जोरात वाजवा. कारण का कथा झाल्याच्या नंतर आहे ना, जेवण्याकरता आपलं पोट खाली झालं पाहिजे म्हणून का होईना जोरात टाळ्या वाजवायच्या. या सर्व त्या ठिकाणी मोठ्यांची प्राणप्रतिष्ठा आहे. सुंदर असं मंदिर प्रस्थापित आपल्या गावामध्ये झालेलं आहे. त्यावेळेला मागच्या वेळेला माझी कथा होती महाराज, त्यावेळेला नुकतंच मला वाटतं मंदिराच्या कामाची सुरुवात झाली होती आणि अगदी त्या मंदिराच्या फलश्रवणाला मूर्ती प्राणप्रतिष्ठेला मला पुनश्च तुमच्या गावामध्ये येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. खरंच मला वाटतं माझ्यासारखं भाग्यवान कुणी नसेल. राधाराणीची आमच्यावरती कृपा आहे गड्या, म्हणून तुमच्यासारखी प्रेमळ लोक आम्हाला मिळतात. नाहीतर या जगामध्ये या विश्वामध्ये अनेक लोक आहेत की जे प्रेमाकरता भोगलेली आहेत रे. मला वाटतं त्या राधाराणीच्या खुशीमध्ये आम्ही राहिलो, त्या भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा केली म्हणून तुमच्यासारखी प्रेमळ लोक आमच्या जीवनामध्ये आहेत आणि कायम असणार आहेत. याची शाश्वती मला भगवान श्री गणेशाच्या मंदिराच्या पुढे त्या ठिकाणी मिळते. आणि ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचं परम भाग्य झालं. वास्तविक बघायला गेलं तर त्यांचा आग्रह असतो की आमची नावं घेत जाऊ नका. मला कुठं दम निघतो. करणाऱ्या माणसाची नावं घेतली पाहिजे जेणेकरून पुढचा व्यक्ती त्याकरता काहीतरी त्याचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता त्याने धडपड करावी म्हणून करणाऱ्यांची नावं घेतली पाहिजे. आणि मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं, मी यावेळेला सुद्धा सांगतो, गाव माझंही आहे, गाव तुमचंही आहे. गावाचा प्रथम नागरिक चांगला मिळण्याकरता सुद्धा भाग्य लागतं बरं. तालुका चांगला होण्याकरता त्या तालुक्याचा आमदार चांगला असावा लागतो. एखादा जिल्हा चांगला सुधारण्याकरता, त्या जिल्ह्याचा विकास होण्याकरता त्या जिल्ह्याचा खासदार चांगला असावा लागतो. आई, महाराष्ट्र कुठेतरी या पृथ्वी तलावरती चांगला प्रस्थापित व्हावा याकरता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, राज्यपाल, जे सत्ताधारी आहेत ते चांगले असावे लागतात. या दुसऱ्या वेगळ्या रस्त्याला गेलेला भारत, हिंदुस्थान, महाराष्ट्र भारतातील अनेक राज्य हिंदुत्वाच्या वाटेला आणण्याकरता आणि तुमच्या आमच्या पदरामध्ये राम भगवंताचं मंदिर अयोध्येला बांधण्याकरता असा एखादा पुढारी, असा एखादा पंतप्रधान मिळण्याकरता सुद्धा भारताचं आपलं नशीब लागतं बरं. याशिवाय काही आपल्याला चांगले व्यक्ती मिळत नाही. चांगला पंतप्रधान मिळाला म्हणून अयोध्येमध्ये एवढे वर्ष रखडलेलं राम मंदिर झालं आणि चांगले सरपंच मिळाले म्हणून तुमच्या गावामध्ये दरवर्षी सप्ताह होतात. म्हणून एकदा त्या हेमंतदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जेवढ्या जोरात टाळ्या वाजवाल तेवढ्या जोरात मी कथा करेल. 2 तास तुम्हाला उठायलाच सांगतो.
गावाचं नाव मी का घेतलं बघा, बऱ्याच गावामध्ये आम्ही जातो, बऱ्याच गावची सत्ताधारी मंडळी आम्ही बघतो. बऱ्याच गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये सप्त्याकरता वर्गणी सुद्धा देत नाहीत, कीर्तनाकरता तर हजरच राहत नाहीत, कथेचा तर विषयच नाही. पण आपल्या गावामध्ये आपले सरपंच अगदी 7ही दिवस या ठिकाणी बसतात, कथा श्रवण करतात. भाग्य आहे, काहीतरी त्यांच्या पूर्वजन्मीचं सुद्धा पुण्य असेल. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या दारूची दुकानं सापडले, तेव्हा या तिकडच्या वाटा सापडल्या. कळतंय ना तुम्हाला? तुम्ही तर कवरं खाता. 3 वर्ष अगोदर मेलो बाप्पा, तुम्हाला सांगू अरे मला घाला महाराज एवढं सोडून बोला. सांगायला आनंद मिळतो बघा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कशी कृपा केली? या धर्ममंडपामध्ये यावं ही बुद्धी आपल्याला सुचली, ही कृपा केली. आपल्या खिशामध्ये पैसा आहे, गडगंच श्रीमंती आपल्याजवळ आहे, पण तो पैसा सत्कर्मामध्ये टाकावा, कथा कीर्तन करावी, जेणेकरून गावातल्या लोकांच्या कानावरती काहीतरी चांगले शब्द जावे, याकरता आपल्या खिशातला पैसा खर्च व्हावा. तेव्हा या विठ्ठले स्वतःचा स्वार्थ न बघता निस्वार्थपणाने सर्व लोकांना आनंद प्राप्त व्हावा, त्यानंतर होऊ शकतो. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून महाराजांचं पद अगदी त्यांना सूट होतं. आणि मी सांगून जाईल बघा तुम्हाला, आपलं जर घर चांगलं चालवायचं असेल तर आपल्या घरातला कर्ता पुरुष चांगला असावा लागतो. बरोबर आहे की नाही? ज्या घरातला मुख्य व्यक्ती जर दारू पित असेल, काम करत नसेल, बाहेर फिरत असेल, बेविचार करत असेल, तर ते घर समोर कधी जात नाही. जातं का? तुमच्या गावामध्ये पिणारे असतील ना? एखादं घर असेल ना पिणारे? नाही. भाग्यवान आहे तुम्ही. फार कुठं गेला, सगळ्यांचं सत्कार याच्यावर होतं. एखाद्या घराला जर पिणारा मुख्य पुरुष मिळाला तर ते घर कधीही समोर जात नाही. अगदी तद्वत एखाद्या गावाला जर व्यभिचारी प्रथम नागरिक मिळाला ना, तर ते गाव कधीही पुढे जात नाही. म्हणून गावातल्या कर्त्या व्यक्तींनी, गावातल्या ज्येष्ठ व्यक्तीने, गावातल्या महिलांनी त्यांच्या हातामध्ये असल्याकडे आपलं गाव, आपलं घर कोणत्या दिशेने न्यावं. भाग्य आहे तुमच्या सर्वांचं की आमचे हेमंत भाऊ भरत, तुमच्यासारखे सरपंच तुम्हाला लाभले, यांच्यासारखं व्यक्तिमत्व तुम्हाला लाभलं. आमच्याही जीवनामध्ये ते आले. भरपूर त्यांचं प्रेम आहे. त्यांच्या क्षणावरती दंडवत करतो, त्यांना खूप खूप साधुवाद देतो. आणि ज्यांच्यामुळे मला खरं तर तुमच्या सगळ्यांची दर्शनं झाली, ज्यांच्यामुळे मला तुमच्या गावामध्ये येण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं, असे आमचे रंजन काका आहे की नाही? त्यांना किती राधे राधे करा, जय श्रीरामच करतात आहे की नाही? पण मी पण लय रग गेले, मी पण ते राधे राधे म्हणत नाही तोपर्यंत सोडून. हम भी वृंदावन वाले ऐसा नहीं छोड़ेंगे, एक तो हम आते नहीं और आने के बाद छोड़ते नहीं, जाते नाही. हे जय श्रीराम म्हटले की मी इकडून राधे राधे म्हणतो, मग मी जय श्रीराम म्हणतो, ते राधे राधे करतात. आम्ही कसं ते काय म्हणतात त्याला बिनविरोध करून घेत असतो. आमचे रंजन काका आहे. तर सांगू तुम्हाला, तुम्ही सगळेजण या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता येता, या ठिकाणी बसता, ही सगळी व्यवस्था पाहण्याकरता फार कष्ट लागतात. जर
ही महाराज लोक सांभाळणं का एवढी सोपं नाही. एकाचं एक तर दुसऱ्याचं दुसरं, तिसऱ्याचं तिसरं तर चौथ्याचं. कोणाला चहा चालतो तर कोणाला साखर कमी लागते, कोणाला दूध लागतं तर कोणाला कोरा लागतो. हे काही सोपं नाही. तुम्ही या 2 दिवसामध्ये ही महाराज मंडळी घरी गेली का? केव्हा नाही मग तुम्ही तर या सगळ्यांची व्यवस्था बघायची. आमच्यावरती एवढं प्रेम करायचं, आम्हाला काय हवं नको ते बघायचं. आणि घरून निघल्यापासून फोन करायचा, महाराज कुठपर्यंत पोहोचले. पण काही काही गावामध्ये आम्ही ज्या वेळेला कीर्तनाला कथेला जातो त्यावेळेला मात्र भरपूर फोन येतात. महाराज आले का? कुठपर्यंत आले? आले का जवळ? या गल्लीतून डाव्या साईडला या. हे घर दिसतंय का? या त्या घराच्या समोर या, बसा, चहा घ्या, पाणी घ्या. कीर्तन कथा झाली की महाराज बोलतला तरी घेणं देणं ठीक नाही. पण आमचे रंजन काका अगदी जोपर्यंत आम्ही घरी पोहोचत नाही तोपर्यंत आम्हाला फोन करतात. रंजन काकाचं फार प्रेम आहे गड्या. त्यांचेही तुमच्या गावावरती उपकार आहेत बरं. रंजन काका, मी हा शब्द सरपंच साहेब मुद्दामून मी हा शब्द वापरतोय की रंजन काकाचे तुमच्या गावावरती फार उपकार आहे. कारण की त्यांच्या माध्यमातून का होईना तुमच्या गावाला कथा श्रवण करायला मिळते. अनेक महाराज मंडळींच्या मुखारविंदातून तुम्हाला भगवान परमात्म्याचं महात्म्य श्रवण करायला मिळतंय. म्हणून त्यांची तुमच्यावर उपकार आहे. आमच्यावरती त्यांचं फार प्रेम आहे. त्यांच्याही चरणावरती पुन्हा त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. त्यांनाही साधुवाद देतो. आमचे राजेश भाऊ असतील, त्यांची फार मेहनत असते. आमच्या आदरणीय दादा असतील, सगळी मंडळी असेल. आता सगळ्यांचं नाव उल्लेख काही शक्य नाही. तुम्ही सर्वच आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहात. असंच तुमच्या हातून दरवर्षी कार्य उत्तर वाढत जाऊ ही माझ्या राधाराणीच्या चरणी त्या ठिकाणी विनंती प्रार्थना करतो. आणि यावर्षी जे आपल्याला आनंद देत आहे की नाही, मी दर कीर्तनामध्ये सांगत असतो बघा, आई आपल्याला कुणाच्या बोटावरती नाचायला आवडते का? बोला, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो नाही काही. माझा आवाज येतोय का? मागचं का असा बघायला लागलं की तुम्ही दिसता बापूही कुठला हे मार्ग घ्या. हो, आवाज येतोय का? किती कर वट वट म्हणे मी बरं घरच्यांनी बरं घर मी बोलतच नाही. येतोय का? आपल्याला दुसऱ्याच्या बोटावरती नाचायला आवडतं का? यांच्या बोटावरती नाचायला आवडतं का? नाही आवडत. बरं बाबा, तुम्हाला यांच्या बोटावरती नाचायला आवडतं का? तोंडातून शब्द बी निघणार नाही. काय हिंमत आहे? बायका इथनं पुढं बसलेल्या. यांचे उपसरपंच होते ना, काही होतं ना, ती पण शांत आहे. सरपंच शांत आहे म्हटल्यावर का आपल्याला नाचावं लागतं. माणसाला कुणाच्या बोटावरती नाचायला आवडत नाही. पण ज्या वेळेला आमच्या आदरणीय महाराजांची बोटं त्या तबल्याच्या पानावरती पडतात ना, अगदी आपण असं झुमायला लागतो, नाचायला लागतं. एवढी ताकद माझ्या राधाराणीने पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या हातामध्ये दिली. मी श्री महाराजांच्या चरणावरती पुन्हा दंडवत प्रणाम करतो. आमच्या आदरणीय विजय महाराज असतील, अत्यंत सुंदर मधुर त्यांचा कंठ आहे. गोड भजन त्याचं गाणार आहेत. आपल्या सगळ्यांना सातही दिवस आनंद देणार आहेत. तसं आमचे विजय महाराज असतील, महाराजांच्या चरणावरती पुन्हा दंडवत प्रणाम. आणि ज्यांच्या हातामध्ये जादू आहे की नाही, त्यांच्या हात ज्या वेळेला सिंचवर पडतात त्यावेळेला सुंदर असा ध्वनी प्रणाम आपल्या कानावरती पडायला लागतो. असे आमचे आदरणीय महाराज जे आहेत, महाराजांच्या चरणावरती सुद्धा पुन्हा दंडवत प्रणाम करतो. त्यांचे चिरंजीव आमचे आदरणीय महाराज आहेत, महाराजांच्याही चरणावरती पुन्हा दंडवत प्रणाम करतो. आणि कथेला त्या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. वास्तविक बघायला गेलं तर या तप्त झालेल्या जीवनाला, तप्त झालेल्या मानवी बुद्धीला, तप्त झालेल्या हृदयाला जर शांत करण्याची ताकद आई कशामध्ये असेल तर मला वाटतं ती फक्त माझ्या भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये आहे. संसारामध्ये किती फिरलात, किती संसार केला, किती काबाड कष्ट केली, किती पैसा जमा केला, म्हणजे तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. आई मी एक वाक्य सांगून जाईल तुम्हाला. प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये एकाच गोष्टी करता ही सगळी कष्ट करत असतो. ती गोष्ट म्हणजे बोला, संसारामध्ये आलेला धनवान असू द्या, धनहीन असू द्या, सत्ताधारी असू द्या किंवा सत्ता नसलेला असू द्या, ज्याच्या पाठीमागे कुणी नाही तो असू द्या, किंवा संसार जनता ज्याच्या पाठीमागे आहे तो असू द्या, प्रत्येक व्यक्ती
व्यक्ती एका गोष्टीकरता या संसारामध्ये धडपड करत असतो आणि ती गोष्ट म्हणजे समाधान, सुख, प्रेम. प्रत्येक व्यक्ती या संसारात आल्याच्या नंतर प्रेमाची अपेक्षा करत असतो. कोणी आहे का असं की ज्याला प्रेम नकोच वाटतं? असं कोणीच नाही बघा. आई, एखादा व्यक्ती म्हणत असेल माझं हृदय फार कठोर आहे, मला कोणाची काही गरज नाही, पण त्याला सुद्धा एखाद्याच्या आधाराची गरज असते. परिवार कशा करता असतो कडे? एकमेकाला आधार देण्याकरता परिवार असतो, आहे की नाही? घरामध्ये आपल्याला भाकरी घालाव्यात याकरता बायको नसते. आपल्याला समाधान मिळावं, आपल्याला प्रेम मिळावं, आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं याकरता पत्नी असते, धर्मपत्नी असते. वय वाढलं म्हणून लग्न करायचा, नवरा करायचा म्हणून नवरा नसतो. आपल्या सुखदुःखामध्ये जो आपल्यासोबत खंबीरपणे उभा राहतो म्हणून पती असतो, नवरा असतो. मुलं बाळं आपण आपल्या प्रेमाकरताच त्या ठिकाणी उत्पन्न करतो ना. असं कोणी आहे का की ज्याचा मुलगा लाथेनं त्याच्या मायबापाला मारतो तरी त्याची मायबाप त्याच्यावरती प्रेम करतात? असे आईबाप आहेत का? खरं सांगायचं, असे आईबाप तुम्हाला आता मिळणार नाही. गेला तो, संपला तो आता विषय. आज जर तुम्ही एखाद्याला वर्षभर चांगलं बोला आणि एखादा शब्द आपल्या मुखातून त्या करताकडे चुकीचा जाऊ द्या, तो गावभर आपल्याला शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. रे जाऊन द्या, काय काय नाही केलं मी त्याच्यासाठी, अरे वर्षभर त्याच्यासाठी झटलो, त्याच्यासोबत राहिलो, त्याच्या सुखदुःखात मी साथ दिली, पण एक गोष्ट माझी चुकली तर भर रस्त्यात त्यानं मला शिव्या दिल्या. हो, वर्षभर गेलेलं प्रेम संपलं की नाही? संपलं बघा. थोड्या संसारातल्या गोष्टी सांगू का? एखाद्या वेळेला पत्नीच्या मनातली गोष्ट जर पतीने पूर्ण नाही केली तर ती पत्नी तुम्हाला असंच म्हणते ना, जाऊ द्या या वेळेला नाही झालं हरकत नाही, पुढच्या वेळेला करा, असंच म्हणते ना. बोला, या बघा, लक्ष द्या. झालं बघून आता माझ्याकडे बघा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारे वासुदेव. संसारातला एकही व्यक्ती आपल्याला प्रेम देऊ शकत नाही. बघा ना, काय कमी होतो आत्मदेव ब्राह्मणाला? द्वितीय एव भास्कर ज्यांना म्हटलं जायचं असे आत्मदेव ब्राह्मण. ना संपत्तीची कमी, ना प्रेमाची कमी, ना श्रद्धेची कमी, ना समाजाची कमी, पण कमी होती तर फक्त एका मुलाची. आणि त्या एका कमीमुळे संपूर्ण जीवन व्याकुळतेमध्ये गेलं. व्याकुळतेमध्ये गेल्याच्या नंतर संत सांगतात ना, भगवान के भक्त भटकते हे मगर अटकते नाही. आपण जर निश्चित मनाने जर परमार्थ करत असू ना, तर भगवान परमात्म्याची सेवा करत असू ना, तर मला असं वाटतं एखाद्या वेळेला आपला पाय घसरेल गड्या, एखाद्या वेळेला आपल्याला दुर्बुद्धी होईल, एखाद्या वेळेला मुखातून वाईट शब्दसुद्धा निघतील, पण माणूस भटकणार मात्र नाही. पण त्याकरता तुमची भक्ती तेवढी प्रौढ असली पाहिजे, तुमच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे. आत्मदेवाची भक्ती किती असेल?
संपूर्ण ग्रंथ ज्यांच्या मुखारबिंद होते, मुखपाठ होते, असे असणाऱ्या आत्मदेव ब्राह्मणाला संसारामध्ये सुखाची प्राप्ती झाली नाही म्हणून वनाच्या दिशेने निघाले. आणि वनाच्या दिशेने निघाल्याच्या नंतर त्यांना त्यांचाच मुलगा गोकर्ण महाराजांची भेट झाली. आई, ही कथा काही काल्पनिक नाही किंवा ग्रंथामध्ये असणारी नाही बरं. ही कथा तुमच्या आमच्या सारख्यांच्या उद्धाराकरता आहे. ही कथा आपण आपल्या मस्तिष्कामध्ये ठेवली पाहिजे. जर आत्मदेव ब्राह्मणाला सुखाची प्राप्ती झाली नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे? आत्मदेव ब्राह्मणाला गोकर्ण महाराज म्हणतात, बाबा अहो, ज्या मुलाबाळाकरता तुम्ही एवढी तडफड केली, एवढे कष्ट केले, तो मुलगा तुम्हाला समाधानाची प्राप्ती कधीच करून देऊ शकत नव्हता. ही तुमची मानसिकता होती, या तुमच्या बुद्धीचा दुर्विचार होता की माझी मुलं मला सुख प्राप्त करून देतील, माझी मुलगी मला सुखाची प्राप्त करून देतील, माझे बाप, आई, बहीण काय जे असतील संसारातली नाते ती मला सुखाची प्राप्त करून देतील. बाबा, हा तुमच्या बुद्धीचा दोष आहे. संसारातला एकही व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करत नाही हो. त्यावेळेला गोकर्ण महाराज फार सुंदर उपदेश करायला लागले, ज्यांना गोकर्ण गीता म्हणतात. ते म्हणतात, बाबा देहस्तिमां सुधिरे भीमतीं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठ वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. बाबा देहस्तिमां सुधिरे भीमतीं त्यजत्वं, ज्या या आपल्या शरीराकरता आपण एवढ्या गोष्टी करतो, ते शरीर सुद्धा शेवटपर्यंत तुमच्यासोबत येणार आहे का? बोला ना. म्हणून महाराज मी ऐकून ऐकून थकलोय, शरीर येत नाही, शरीर येत नाही म्हणून का आम्ही फाशी घ्यावं का? नाही. या शरीराला सजवलं पाहिजे, या शरीराला नटवलं पाहिजे, मेकअप केला पाहिजे. नाही, मेकअप केला पाहिजे, पण कुणा करता? माझ्या भगवान परमात्म्याकरता, संसारातल्या लोकांकरता नाही का? तर कुणा करता सजावं? जो पूर्ण आहे त्याच्याकरता सजावं. कालांतराने जो मरणार आहे, ज्याच्या शरीराचा दुर्गंध येणार आहे, त्याच्याकरता काय सजवायचं महाराज? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण असणारा फक्त माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून सजायचंय ना तुम्हाला, तर त्या माझ्या भगवान परमात्म्याकरता सजायचंय. काय या देहाला सजवून माणूस करणारे मला कळत नाही की नाही. आपण किती परफ्यूम लावतो, किती छान मेकअप करतो, माझ्या सगळं तुम्ही. मी सांगतोय म्हणजे मी त्यातून सुटलो नाही, माझ्या सगळं तुम्ही. मी सुद्धा त्या ठिकाणी थोडंफार नटलेलोच आहे की नाही. मी सुद्धा क्रीम लावलेली, मी सुद्धा सुंदर असं चंदन लावलेलं आहे, पण मी तुमच्याकरता मात्र लावलेलं नाही. मी माझ्या भगवान परमात्म्याकरता लावलेलं आहे. आणि मी कथा सुद्धा कधीच तुमच्यासाठी करत नाही. बघा, माझी दोन दैवत माझ्या समोर बसलेली आहेत, त्यांच्या कथा करतो. म्हणून महाराज म्हणतात, बाबा ज्या देहाकरता तुम्ही एवढी कष्ट घेतलीत ना, तो देह तुमच्यासोबत शेवटपर्यंत येणार नाही. म्हणून या देहाला काय सजवायचं? बरं बाबा, देह सोडा. ज्या पत्नी मुलाकरता तुम्ही आम्ही एवढे कष्ट करतो, ती पत्नी मुलंसुद्धा तुमच्यासोबत शेवटपर्यंत येत नाही. आम्ही एका गावामध्ये कथेला गेलो आणि कथेला गेल्याच्या नंतर एक मुलगी होती, एकुलती एकच एका माणसाची. ती माझ्याजवळ आली, म्हटली, बाबा माझ्या बाबांची तब्येत फार खराब असते हो. म्हटलं हॉस्पिटल वगैरे बघा. नाही म्हटलं, तुम्ही काहीतरी करा ना. म्हटलं, बाई ते आम्हाला काही जमत नाही. आता तब्येत बरी नाही म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. तब्येत बरी नाही म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्येच गेलं पाहिजे. नाही करायला शेवटपर्यंत का होईल का? तुझ्या बाबांची तब्येत बरोबर नाही, तू हॉस्पिटलमध्ये जा. म्हटले, बाबा माझ्या वडिलांची तब्येत फार खराब असते, कधी जातील सांगता येत नाही. बाबा माझे वडील जर, माझ्या वडिलाचा हात जर माझ्या डोक्यावरून गेला ना, तर मी एक क्षण सुद्धा जिवंत राहू शकत. काय म्हणाली ती मुलगी? माझा बाप जर गेला तर मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. आणि अगदी कालाने घाला घातला. कालाने घाला घातल्याच्या नंतर, कथा संपल्याच्या नंतर, एका महिन्याच्या नंतर त्या मुलीचे बाबा वडील वारले बघा. आणि दुसऱ्या वर्षी त्याच गावामध्ये माझीच कथा होती आणि त्या कथेची यजमान तीच मुलगी होती. मी माईक घेतला आणि मंगलाचरण सुरू करण्याच्या अगोदर बोललो, म्हटलं मेली नाही का तू मेली नाही का? तुमच्याकडे कळतं ना, मेली बिली का? वारले म्हणतात का पुचकले म्हणतात? काय म्हणतो तुमच्याकडं? खपला. ज्याने कधी कुणासाठी काही केलं नाही तो खपला. ज्याने समाजासाठी परमार्थासाठी काही केलं तो देवा घरी. त्याला म्हटले, बाई
मग अजून गेली नाही का? म्हटले महाराज असं कसं बोलता हो तुम्ही माईकवर? म्हटलं तूच तर मला म्हणत होती की माझा बाप गेल्याच्या नंतर एक क्षण सुद्धा मी जिवंत राहू शकत नाही. तो आता जिवंत कशी आहे? खोटं प्रेम आहे. संसारातलं कोणी गेल्याच्या नंतर आपण म्हणत असतो बघा, मी जर घरी गेलो नाही, महाराज कथेला आलो असतो तर माझी मुलं एकटीच घरी असतात. तू जर गेली तर तुझी मुलं काय करतील? तुमच्या आमच्या वाचून काहीच अडत नाही. सोडवी कोणी सोडवी बंधू सेजेची कामे सोडवी बंधू सेजेची कामे सोडवी बंधू सेजेची कामे सोडवी ग्रास त्रास निर्णाश हेतवे. तो कालरूपी सर्व आपलं मुख त्या ठिकाणी उघडून बसलेलाच आहे. तो वाट बघतोय की हा कधी मरतून माझ्याजवळ येतो आणि आल्याच्या नंतर याला मी कधी याच्या पापाची शिक्षा देतो, याकरता तो काल उपस्थित आहे गड्या. म्हणून संसारातल्या लोकांकरता जगण्याकरता जगण्यासाठी आपण जर प्रयत्न करत असू तर मला वाटतं आपलं जगणं व्यर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मुलाबाळाकरता आपण जगत असू व्यर्थ जीवन आहे गड्या. शरीराकरता आपण जीवन जगत असू व्यर्थ आहे गड्या. मग महाराज जर या गोष्टी करता जगायचं नाही मग जगायचं तरी कशाला? वैराग्य राग रसिको भगभक्तिनिष्ठ. महाराज सांगतात जगा ना. कोण सांगतं तुम्हाला घरासाठी जगू नका? कोण सांगतं तुम्हाला प्रपंचासाठी जगू नका? जगा जगा, प्रपंचासाठी जगा. लग्न केलं ना पुरुषार्थ आहे, प्रपंच सांभाळणं पुरुषार्थ आहे. 4 आश्रम सांगितले, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आश्रम गृहस्थी आश्रम सांगितला. का सांगितला? कारण की तो गृहस्थी व्यक्ती समोरच्या तीनही आश्रमाला त्या ठिकाणी संचारित करत असतो. म्हणून गृहस्थी आश्रमाला महत्त्व दिलं. आई संसार में ऐसे रहना, ऐका, इस संसार में ऐसे रहना जैसे मुंह में जीवा रहती, कितना भी घी खाओ मगर चिकनी नहीं होती, है की नाही? आता तुमच्याकडे तुम्ही तूप वगैरे फार खाता आहे, तूप वगैरे तुमच्याकडे जास्त चालतं. तर आपण जर एखाद्या वेळेला जर जास्त तूप खाल्लं तर तुम्ही बघत असा बघा आपली ओठ अशी चिपचिपे होऊन जातात, आपल्या दाताला तूप लागतं, आपल्या तालवादी स्थान आपल्या टाळूला तूप लागतं, आपल्या हातांना तूप लागतं. मग आपण काय करतो? ब्रश करतो, साबण लावतो, हाताचं तूप काढतो, तोंडाचं तूप काढतो. तर कधी तुम्ही असं बघितलंय का की तूप खाल्ल्याच्या नंतर आपल्या जिभेला तूप लागलं आणि आपण ती जीभ साफ करायला लागलो? केलं का कधी कधी असं तुम्ही? बोला ना, केलं का? नाही केलं. का? कारण की किती जरी तूप खाल्लं तरी आपल्या जिभेला त्या तुपाचा असर पडत नाही. अगदी तद्वत संसारामध्ये राहायचं पण त्या जिभेसारखं राहायचं. संसार करायचा पण परमार्थाला धरून, प्रपंचही करायचा परमार्थाला धरून, पैसेही कमवायचे परमार्थाला धरून. अगदी पुत्री असेल, बायको असेल, आई वडील असतील, सगळ्यांचा सांभाळ करायचा पण परमार्थाला धरून. कोण सांगितलं तुम्हाला? तिन्हीची पंथे चालू जातात, न पडे गुंता कोठे काही. महाराज हे वैराग्याच्या वाटेला नाही सांगितलं महाराजांनी, हे संसाराच्या वाटेला सांगितलं. पण संसार कसा करायचा? मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जातात. संतांनी सुद्धा संसार केला ना, पण तुमच्या आमच्यासारखा नाही केला. बरोबर आहे की नाही? खरं सांगू तुम्हाला, किती संपत्ती हो तुमच्या आमच्याजवळ,
जास्त काही संपत्ती नाही. 2-4 एकर बड्डाचं रान आहे. तर तुम्हाला ही माझी भाषा कळणार नाही. तर 2-4 एकर बड्डाचं रान आहे. बड्डाचं म्हणजे त्याच्यात काहीच पीक येत नाही असं आहे की नाही. एक चिपडी बायको आहे, 2 शेंबडे लेकरं आहे, 2-3 डगऱ्या गाड्या आहेत. त्याच्यापेक्षा तुमच्या आमच्याजवळ काही किती संपत्ती आहे तुमच्या आमच्याजवळ आमचे गुरुजी सांगायचे. कोणत्या संपत्तीचा अभिमान धरायचा? अरे जेवढी संपत्ती तुमच्या घरामध्ये आहे तेवढ्या संपत्तीच्या गाड्या काही लोकांच्या दारापुढे उभ्या आहेत. बरोबर आहे की नाही? ठीक आहे ना. आता फॉर्च्युनर सुद्धा घेतले वाटतं. मला बसवलं नाही तुम्ही त्या आहे की नाही. तेवढ्या संपत्तीच्या गाड्या काही लोकांच्या घराच्या समोर आहेत म्हणून काय त्या संपत्तीचा माज करायचा? किती दिवस ती संपत्ती तुमच्या आमच्याकडे येणार आहे की नाही. म्हणून संतांनी सांगितलं क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, समय चूक पछताना रे पगले समय चूक पछताना, समय चूक पछताना रे पगले समय चूक पछताना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना. फार गोड उदाहरण दिलं बरं का संतांनी, ऐका. हाड जले जैसे बनती लकड़िया, केस जले जैसे घासा. है की नाही. मला आपली कशासारखी जळतात? जशी लाकडं जळतात ना, वाळलेली लाकडं, त्यांना फक्त आपण कापूर ठेवला ना, अग्नी लावली की अगदी धाड पेटून जातात. अगदी तशी आपली हाडं जळतात. बरं ज्या केसांवरती आपण एवढे प्रयोग करतो आहे की नाही, काय काय करतो, कोणते शॅम्पू लावतो, ब्रँडेड शॅम्पू होतो आहे की नाही. आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीचे चांगले केस असावे, मग आपण विचारतो का गं कोणता शॅम्पू लावते तू? महाराज काही आम्हाला विचारतात, बाबा कोणता शॅम्पू लावता? म्हटलं ह्याच्यासाठी झालो का म्हटलं. महाराज तुमचे केस फार सिल्की आहेत म्हटले. हो का? गंगाजीच्या पाण्यात स्नान करावं लागतं तेव्हा होतात म्हणजे माय उगं नवं त्याला साधना करावी लागते. गंगाजीमध्ये स्नान करावं लागतं, त्यावेळेला तुमचे केस चांगले होतात. किती केसांकरता एखाद्या माणसाचं तरुण अवस्थेमध्ये त्याचे केस जावे आहे की नाही. तो म्हणतो कितीही पैसे लागू द्या हेअर ट्रान्सफर करायसाठी, मला वीक लावा काही लावा, पण त्याला केस हवीचे असतात. पण आपले केस सांगतो तुम्हाला, हाड जले रे जैसे बनकी लकड़िया, केस जले रे जैसे घासा. वाळलेली घासीप्रमाणे आपले केस जळतात. कंचन जैसी काया जल गई कोई न आए पासा, कंचन जैसी काया जल गई कोई न आए पासा, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना. आई ज्या शरीराकरता आपण एवढी प्रयत्न करत आहोत, आपण गेल्याच्या नंतर लोक आपल्यासोबत सुद्धा येत नाहीत. आपल्याला शरणावरती टाकल्याच्या नंतर लोक आपले नाकं बंद करून घेतात. अग्नी दिल्याच्या नंतर आपल्याजवळ 10 मिनटंसुद्धा कोणी बसत नाही. एवढं छान आपलं शरीर आहे. आणि त्या शरीराकरता आपण झटत असतो, प्रेमाकरता आपण झटत असतो. पण मला असं वाटतं गड्या, माणसाला या संसारामध्ये प्रेम कधीच मिळू शकत नाही. मग महाराज प्रेम नाहीच का? जर संसारामध्ये प्रेम मिळत नाही तर प्रेम नाहीच का? प्रेम आहे ना. ते प्रेम माझ्या कृष्ण कथेमध्ये आहे, माझ्या राधाराणीमध्ये जे प्रेम आहे. खरं सांगू का तुम्हाला, गावामध्ये राहताय आपण, कामं वगैरे करत आपण, कधी जर तुम्ही वृंदावनामध्ये आलात ना, तर काय महाराज एक आगळं वेगळं त्या ठिकाणचं महात्म्य आहे. वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या हृदयामध्ये आपोआप भक्तिमाता प्रविष्ट होते. जर तुमच्यापैकी कोणी जर गेलं असेल ना वृंदावनाला, तर मी सांगत असतो बघा, शिव्या द्यायच्या असल्या तरी राधाराणीचं नाव घेतात, प्रेमानं बोलायचं असलं तरी राधाराणीचं नाव घेतात, ॲटोवाल्याला बोलवायचं असलं तरी राधाराणीचं नाव घेतात, आणि बायकोला बोलवायचं असलं तरी म्हणतात हे राधेजू चाय बना दोघी क्या. नाही आपल्यासारखं हे बनव बरं चहा थोडा, असं नाही. राधेजू हे लागली जू चाय बनावगी मेरे लिए. नक्की म्हणते हा बनवेल ना. आपल्याकडे असं बोलत नाही, चहा बनव ते मेले घेतल्या हातानं, बरोबर काय हरकत नाही, तू पिणार का. मग आपल्याला बनवावं लागतं. मग आपली वाणी तेवढी पवित्र असली पाहिजे. वृंदावनामधल्या प्रत्येक व्यक्तीची महाराज, आम्ही जवळपास 6 वर्ष वृंदावनामध्ये राहिलो. एखादा व्यक्ती भांडण्याकरता जरी आला तरी असं वाटायचं की हा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो.
किती त्यांची मानसिकता शुद्ध असेल. वृंदावनामध्ये जर तुम्ही गेलात ना तर जात धर्म पंथ तुम्हाला तिथं बघायला मिळणार नाही. तिथं जर तुम्हाला बघायला मिळेल ना तर फक्त एक गोष्ट बघायला मिळेल, ती गोष्ट म्हणजे माझ्या राधाराणीवरचं प्रेम. मी सांगून जाईल बघा तुम्हाला. कोरोना ज्या वेळेला आला होता त्यावेळेला आम्ही वृंदावनामध्ये होतो. आणि वृंदावनामध्ये असताना आम्ही त्या लोकांना विचारायचो, आपको डर नहीं लगता? ये पूरे विश्व में कोरोना फैला हुआ है, आदमी लोग मर रहे हैं, खाने के लिए अनाज नहीं है, लोग इतने सारे मर रहे, आपको कुछ नहीं लगता? ते लोक म्हणायचे, महाराज क्या डरना, मेरे साथ मेरी राधा रानी है, मेरे साथ मेरा भगवान श्री कृष्ण परमात्मा है, क्या डरने की बात है. जोपर्यंत ती कृष्ण तो राधा माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला भिण्याची गरज नाही. म्हणून मी सांगून जाईल तुम्हाला, प्रेम करायचं आहे ना तुम्हाला, सुखाची प्राप्ती तुम्हाला हवी आहे ना, मग खरं प्रेम त्या भगवान परमात्म्यावरती करा. कारण की तोच तुमच्या प्रेमाला जागणार आहे, इतरत्र व्यक्ती तुमच्या प्रेमाला जागणार नाही. महाराज, तुम्ही आम्हाला ज्या व्यक्तीवरती प्रेम करायला सांगताय तो व्यक्ती तेवढा योग्य आहे का हो? माणसाला प्रमाण पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता मी तुम्हाला सांगायचं, भगवान परमात्म्याची कथा फार गोड आहे, पण ती गोड सांगणं वेगळं आणि ती तुम्हाला रुचणं वेगळं. कथा झाल्याच्या नंतर ती तुम्हाला गोड लागायला हवी की नाही? नाहीतर मी तुम्हाला तुमच्या हातामध्ये गुलाबजामुन द्यायचं आणि सांगायचं हे थोडंसं तिखट आहे, खाऊन बघा. ते तिखट तुम्हाला कसं, ते गुलाबजामुन तुम्हाला कसा लागेल हो? तिखट लागेल की गोड लागेल? बोला ना, बोला. अशी माझ्या भगवान परमात्म्याची कथा आहे. तुम्ही किती जरी माझ्या देवाला बदनाम करायचा प्रयत्न केला तरी माझा भगवान परमात्मा प्रेम देणारा होता, प्रेम देणारा आहे आणि प्रेम देणारा राहणारच. एवढा प्रेम देणारा माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून माणसाला जर प्रेमाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मला वाटते माणसाने त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती जावं. कसा आहे हो तो भगवान परमात्मा, काय त्याचं स्वरूप, कसा दिसतो तो, काय करू शकतो तो माझ्यासाठी की जेणेकरून मी त्याच्या चरणावरती माझं मस्तिष्क ठेवावं. त्यावेळेला शुद्धोजी सांगतात, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कसा आहे तो माझा भगवान परमात्मा? म्हटले सत घन चित घन आनंद घन सत्य सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठोबा. आहे का नाही? त्रिकालबाधित जो सत्य आहे त्याला सत्य म्हणायचं. तुम्ही आम्ही सत्य असू शकत नाही, संसारातली गोष्ट सत्य असू शकत नाही. सत्य तो फक्त भगवान परमात्मा आहे. म्हणून आपल्याला ज्याच्या चरणावरती जायचं तो सत्य असला पाहिजे, त्याच्या पाठीमागे काहीतरी शक्ती असली पाहिजे. पण मी एक गोष्ट सांगून जाईल बघा तुम्हाला, आपलं थोडंसं विषयांतर होईल पण होऊ द्या. आपली कृष्ण कथा आहे, आपल्याला थोडंसं इकडं तिकडं गेलं तरी चालेल. आईनं तुम्हाला सांगून जाईल बघा, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. ज्याच्यावरती विश्वास ठेवायचा ना तो सत्य असला पाहिजे. नाहीतर आपण कोणावरती विश्वास ठेवला आणि तो जर खराब निघाला तर म्हणतात महाराज लोक बदमाश. महाराज लोक बदमाश नाही, बदमाश महाराज झाले तुम्ही त्यांच्यापेक्षा भारी आहे. आई खरं सांगा, मला कोणाचं खंडन करायचं नाही, मला कोणाच्या भावनेला आघात करायचा नाही, माझी ती इच्छाही नाही. पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगून जाईल. श्रीमद भागवत कथा, भगवान श्रीकृष्ण प्रॅक्टिकली विचार करणार आहे. इथं सायन्स आहे. श्रीमद भागवत कथेच्या प्रत्येक श्लोकामध्ये सायन्स आहे, काहीतरी त्या पाठीमागे अर्थ आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल बघा, आपल्या घरातल्या मुलाने हातामध्ये बेलपत्र घेतलं, त्याला मध लावला आणि ते बेलपत्र जर महादेवाच्या पिंडीला लावलं तर याचा फायदा काय? बोला. माहिती नाही तुम्हाला? खरंच माहिती नाही की उगं नाटक करायला लागेल? माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? कळतंय का? मला आता तुमची भाषा पण येत नाही ना, तुमच्या भाषेत बोललं. बेलपत्राला जर मध लावलं आणि ते महादेवाच्या लिंगाला पिंडीला लावल्याच्या नंतर त्याचा फायदा काय? जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी पुढं जात नाही. तुला आपली मुलं पास होतात आहे की नाही? बरोबर आहे की नाही? ते मध लावलेलं बेलपत्र जर महादेवाच्या पिंडीला लावलं तर आपली मुलं पास होतात. बाप जन्मात पास होत नाही, आहे की नाही? बाप जन्मात पास होत नाही. त्या महादेवाच्या पिंडीवर डोकं आदळून आदळून रक्त काढलं तरी आपण पास होणार, आहे की नाही? आपण महाराजांनी मग सकाळी प्रमाण दिलं आहे ना, अभ्यासाचं काय प्रमाण होतं? काय म्हणे ते अभ्यास कारण
अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यासेप्य समर्थ होसी मत परमो परमो भव. कर्माला कशाला मान्यता दिली? जर महादेवाच्या पिंडीवरती पाणी टाकून जर आपली कामं होत असतील, महादेवाच्या पिंडीला बेलपत्र लावून जर तुमची मुलं पास होत असतील, तर आमच्या घरीच मंदिर आहे, आम्ही रोज महादेवाच्या पिंडीला बेलपत्र लावत बसलो असतो. शिकायला जायचं कामच नाही. ग्रंथ घेतला डोक्याला लावला की झाला महाराज, असं होत नसतं आई. अभ्यास करावा लागतो, परिश्रम करावे लागतात, कर्म करावी लागतात. त्यावेळेला तो देव तुमचं काहीतरी चांगलं करतो. तो देव रिकामा बसलेला नाही तुमच्या पाठीमागे, तुम्ही त्याची सेवा करणार. एक माताजी मला भेटली आणि त्या माताजीने मला सांगितलं, म्हटले महाराज सकाळी 6 वाजल्यापासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत मी भगवान परमात्म्याची पूजा करते. एवढंच नाही, थोडासा आराम झाल्याच्या नंतर 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मी भगवान परमात्म्याची पूजा करते. म्हटलं डंगरे, तू देवाची पूजा नाही करत, मग तुला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो म्हणून सुनेच्या अंगावरती स्वयंपाक टाकते आणि देवघरामध्ये बसते. काय 6 घंटे कसली पूजा असते? आमच्या तर बापानं पाहिजे नाही का? मी थोडं परखड बोलतो, चालतो ना तुम्हाला? चालेल का? आमच्या बापानं अशी पूजा कधी बघितली नाही. देवाची पूजे लिमिट असते 1 तास, बरोबर आहे? 6 तास देवाची पूजा नसते. माय देवाची पूजा करावी. तुम्हाला काय वाटतं 6 तास तुम्ही देवाची पूजा करणार म्हणजे देवाचं विशेष लक्ष तुमच्यावरती जाईल? आदरणीय महाराजांचं आपल्या शक्तीमध्ये आगमन झालेलं आहे. महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांच्या चरणावरती पुन्हा पुन्हा जातो, प्रणाम करतो. म्हणून मी सांगत असतो बघा, विश्वास ठेवायचा ना सत्यावरती. म्हणून माणसाने कधी शास्त्रावरती विश्वास ठेवावा, कुणाच्या वक्तृत्वावरती विश्वास ठेवू. एखाद्याने तुम्हाला सांगितलं ना की असं केल्याने असं होतं, त्याला विचारायचं महाराज प्रमाण कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे? आणि मी तुम्हाला शाश्वती देऊन सांगू शकतो बडे असं कोणत्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. आजकाल बरेच अशी ग्रंथ आहेत की जे मनाने लिहिलेले आहेत. तर कृष्णा महाराजाला काय वाटतं ते त्याने ग्रंथामध्ये लिहावं आणि ते लोकांनी अनुसरण करावं. आता कृष्णा महाराजाला जे वाटतं ते देवाला वाटत नाही ना, कळतंय ना माझं बोलणं? ते देवाला वाटत नाही. म्हणून कर्मणा जायते जंतू कर्मण्येव विलीयते. माणूस आपल्या कर्माने श्रेष्ठ होत असतो आणि आपल्या पतनाचं कारण सुद्धा माणसाची कर्म असतात. म्हणून तो एकमेव सत्य असणारा भगवान परमात्मा, त्याच्या चरणावरती आपण लीन व्हायचे. बघा, त्याच्या चरणावरती लीन झाल्याच्या नंतर तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रेम स्वरूपा प्राप्त होणार आहे. सतघन चित्तघन आनंद घन, आनंद देणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे. या संसारातला कोणताही व्यक्ती आपल्याला आनंद देऊ शकत नाही. बरं, संसारातल्या व्यक्तीने आनंद दिला तरी तो काही काळापुरता असतो, बरोबर आहे की नाही? मी थोडं संसारातलं बोलेल बघा, कारण की तुम्हाला संसारातलं कळतं. म्हणून एखाद्या मुलाचं लग्न होऊ नाही, चांगलं 2-4 वर्ष त्याचं लग्न लांबणीवरती जावं आणि 5 वर्षाच्या नंतर त्याचं लग्न व्हावं, हे की नाही? मला आमदार झाल्यासारखं. तुम्ही गाणे बिणे ऐकत नाही का हो? तुम्हाला खरंच कळत नाही का माझं? कळतंय ना? एखाद्या नवीन 5-6 वर्ष रखडलेल्या मुलाचं लग्न व्हावं, मग त्याला आमदार झाल्यासारखं वाटतं. किती आनंद असतो त्याचा. तो जवळपास महिनाभर स्टेटस ठेवतो. आता माझ्या मित्राचं लग्न ठरलं तर रोज त्याच्या बायकोचा फोटो ठेवतो. म्हटलं एवढे फोटो जर आधाराने जे ठेवले असते तर बरं झालं असतं बा. जीना आपके लिए मरना आपके लिए. म्हटलं बिट्या थोडा दम खाय, वर्ष होऊ दे. मग ती सरस्वती तुला नाही चंडी दिसली तर मग आणि ती चंडी तुझी मुंडी अशी मुरगाळल्याशिवाय काय राहा. माणसाला किती दिवस आनंद येतो? काही दिवसापुरता माणसाचा आनंद असतो. पण माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणाच्या सेवेमध्ये एवढा आनंद आहे की शास्त्र सांगतं किती आनंद आहे. निरातिशय सुखाची प्राप्ती, की जे सुख माणसाच्या जीवनातून परत एकदा आलं की परत जात नाही. काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये अशा असतात की एकदा ती गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये आली की ती परत जात नाही. काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये येतात, कालांतराने त्या निघून जातात. कोणत्या गोष्टी आल्याच्या नंतर परत जात नाहीत हे मला सांगायची गरज नाही, ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. कारण की रोज तुमच्या डोक्यावरती ते मिऱ्या आपलं ते वयामानानं माझे शब्द जातात की तुम्ही समजून घ्या तुमचं. म्हणून आनंद देणारा तो माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून आई, प्रेम करायचं आहे ना तुम्हाला,
त्या माझ्या भगवान परमात्म्यावरती करा करा. तोच एक प्रेमाचा आपण सार्थ करणार आहे. इतरत्र कोणी आपल्यावरती प्रेम करू शकत नाही. म्हणून सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्याती हे कवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. अजून काय तर तुमच्या आमच्या जीवनातले तिन्ही ताप आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक हे तिन्ही ताप नष्ट करण्याची ताकद त्या माझ्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला चरणाची सेवा करायची ना, त्या माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करा. नाही मी सांगून जाईल तुम्हाला, त्या देवाला त्या संताला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना तर तुमच्या हृदयामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे आणि तुमच्या हृदयामध्ये वैराग्य असलं पाहिजे की नाही. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. ज्ञान नाम भगवान परमात्मा. ज्ञान म्हणजे दुसरं काही नाही बरं. ज्ञान म्हणजे दुसरं काही नाही. ज्ञान म्हणजे भगवान परमात्मा हा देव आहे हे ज्ञान म्हणजे ज्ञान. दुसरं ज्ञान म्हणजे ते ज्ञान तो भगवान परमात्मा जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असला तर तुमच्या हृदयामध्ये तेवढं तीव्र असणारं प्रेम असलं पाहिजे आणि तेवढं वैराग्यही तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आपण भगवान परमात्म्याची पूजा करतो बघा. मी सांगेल तुम्हाला, काही काही लोक देवाची फार पूजा करतात, रोज मंदिरामध्ये पूजा करण्याकरता जातात. पण लोक जर मंदिरामध्ये जर असले तर त्यांची पूजा अर्धा एक तास चालते आणि लोक जर मंदिरामध्ये नसले की 5 मिनिटातच पूजा होऊन जाईल. कळलं का तुम्हाला? कळतंय का? हे की नाही? लोक जर दिसले तर मग ते एवढे मंत्र उच्चारण करतात की ते मंत्र असे बाहेर येऊन म्हणतील की बस आलं जपलो मी आता, गौरा मंत्र जपतो रे. बस कर आता, त्या मंत्राला येऊन सांगावं लागतं. आणि जर कुणी नसलं गेले की तांब्या असा ओतला महादेवाच्या पिंडीवरती, बेलपत्र असे टाकले, गंध असं टाकलं, हात झटकली ती गडी निघाला. आपली कशी भक्ती नसावी, भगवान परमात्म्यावरती प्रेम आपली कसं नसावं. आई मी सांगून जाईल बघा तुम्हाला. वृंदावनामध्ये तुम्ही आल्याच्या नंतर जर वृंदावनाची परिक्रमा करायला लागले ना तर एका टोपलीमध्ये ते लड्डू गोपालला घेऊन चालतात बघा माता माऊल्या. आणि त्या लड्डू गोपालला घेऊन चालत असताना जर तहान लागली ना त्यांना तर तहान लागल्याच्या नंतर ती बॉटल विकत घेतल्याच्या नंतर स्वतःच्या तोंडाला नाही लावत, आधी त्या लड्डू गोपालाच्या मुखाला लावतात. कृष्णा कान्हा पिले पाणी, त्याला आधी पाजतात, नंतर स्वतः पितात. भूक लागली ना तुमच्या आमच्यासारखं कधी उठले की सुरू नाही होत, मग आधी भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवतात. जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल बघा मी तुम्हाला. घरी अन्न ज्या वेळेला तुम्ही बनवता ना त्यावेळेला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधीही आपण ते अन्न भक्षण केलं नाही पाहिजे. का बरं असं नाही केलं पाहिजे? कारण की ज्या वेळेला आपण अन्न बनवतो ना त्यावेळेला आपल्या मन वाणीद्वारे काहीतरी पाप आपल्या मुखामध्ये किंवा मनामध्ये येत असतं आणि ते पाप त्या अन्नामध्ये प्रविष्ट होत असतं आणि ते अन्नामध्ये प्रविष्ट झाल्याच्या नंतर ते आपण खाल्ल्याच्या नंतर आपली बुद्धी वाईट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते अन्न भगवान परमात्म्याच्या समोर नैवेद्य म्हणून दाखवायचा. देवाला सांगायचं, देवा आधी या अन्नाला तू ग्रहण कर, या अन्नाला शुद्ध कर आणि नंतर मग आम्ही त्या अन्नाचं सेवन करू. म्हणून कधीही उठल्याच्या नंतर आपल्या घरात सगळे जेवणाच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचं आणि नंतर आपण जेवण करायचं बघा. म्हणून माणसाने त्या ठिकाणी जेवणावरती सुद्धा माणसाचं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की प्रेम आपल्या हृदयामध्ये असलं पाहिजे. पण ते प्रेम तुमच्या आमच्यासारखं फक्त दाखवणारं नसलं पाहिजे, तर त्या प्रेमामध्ये भगवान परमात्म्याविषयी आर्तता असली पाहिजे. आणि मला वाटतं ते प्रेम करावं. कुणी करावं? तर ते प्रेम करावं वृंदावनातल्या गोपिकांनी. ते प्रेम करावं माझ्या राधाराणींनी. कसं प्रेम केलं माझ्या राधाराणींनी मी तुम्हाला सांगेल बघा. ज्या वेळेला वृंदावनामध्ये गोपिका माझ्या भगवान परमात्म्याच्या मुखाकडे बघायच्या ना, बघितल्याच्या नंतर त्यांना एवढा आनंद प्राप्त व्हायचा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, की नाही, एवढ्या त्या भगवान परमात्म्याच्या मुखारविंदामध्ये तल्लीन व्हायच्या. हातामध्ये जर एखादे जर स्वयंपाक करत असेल तर तो स्वयंपाक अर्धवट सोडायची, एखादी पाणी भरत असेल तर ते पाणी अर्धवट सोडायची, एखादी जर नवऱ्याची सेवा करत असेल तर ती सेवा अर्ध्यावट सोडून त्या ठिकाणी तसं धावत निघायची, एखादी जर त्या ठिकाणी शृंगार करत असेल, वस्त्र धारण करत असेल तर अगदी जशी आहे तशी धावत निघायची आणि जमुनाजीच्या किनाऱ्यावरती जायची. आणि जमुनाजीच्या किनाऱ्यावरती त्या यमुनाच्या
किनाऱ्यावरती माझा हा जो कृष्ण परमात्मा आहे ना तो फार वाकडा आहे बरं. एक तर तो पायामध्ये वाकडा आहे, कमरेमध्ये वाकडा आहे, मानेमध्ये सुद्धा वाकडा आहे, दिसायला सुद्धा सावळा आहे, पण एवढा जादू करतो, एवढा जादू करतो की एकदा जर त्याला बघितलं मग परत दुसऱ्याला बघण्याची इच्छा होत नाही. असा तो माझा भगवान परमात्मा त्या जमुनाजीच्या किनाऱ्यावरती उभा असायचा. रूपी जणले रे लोचन, रूपी जणले रे लोचन, रूपी जणले रे लोचन, रूपी जणले रे लोचन. पायी स्थिरावले म्हणा, पायी स्थिरावले म्हणा, देह भाव हरपला, देह भाव हरपला. पायी स्थिरावले म्हणा, पायी स्थिरावले म्हणा, देह भाव हरपला, देह भाव हरपला. देह भाव हरपला. त्या भगवान परमात्म्याला बघितल्याच्या नंतर आपण कोण आहोत हे सुद्धा विसरता आलं पाहिजे. एवढं प्रेम त्या भगवान परमात्म्यावरती केलं पाहिजे. करायची ना माझी राधाराणी त्या देवावरती प्रेम, करायच्या ना माझ्या गोपिका त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम. किती प्रेम करायचं आई, हातातलं कामं सोडून निघून जायच्या. जमुनाजीच्या किनाऱ्यावरती उभा असणारा माझा भगवान परमात्मा कदंबाच्या वृक्षाखाली बसलेला आहे. बरहा पीडम नटवर्व पोहू कर्ण यो कर्णिकारम बिभ्रत वास कनक कपिशम वैजयंती च माला रंध्राण वेणोर धरसुदया पूरयन गोपवृंदे वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशत गीत कीर्ती. किती सुंदर माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप असेल आई, विचार करा. वृंदावनाच्या जमुनाजीच्या किनाऱ्यावरती कदंबाच्या वृक्षाखाली तो माझा भगवान परमात्मा बसलेला आहे. पायावरती पाय टाकून बसलेला आहे. पिवळं पितांबर त्याने धारण केलेलं आहे. गळ्यामध्ये सुंदर अशा त्या ठिकाणी वैजयंती माळा धारण केलेल्या आहेत. त्या घरावरती सुंदर बासुरी आहे. अगदी मुकुटावरती मोर मुकुट त्यांनी धारण केलेला आहे. सुंदर असे कमलाकार नेत्र आहे आणि सुंदर अशी बासुरी त्या ठिकाणी वाजवायला लागला. आणि ती बासुरी ज्यांच्या ज्यांच्या कानावरती जायची ना त्यांचं मन विधून जायचं. खरं सांगू, या संसारातल्या एखाद्या सुंदर व्यक्तीकडे बघितल्याच्या नंतर माणसाचे मन त्या व्यक्तीकडे आपोआप जातं गड्या. तो माझा भगवान परमात्मा किती गोड दिसत असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा तेने रवी शशी कळा लोकलिया, की नाही, ज्याच्या पुढे सूर्यचंद्र सुद्धा फिके आहेत आई, एवढा सुंदर तो माझा भगवान परमात्मा दिसायचा. सांगेल मी आई तुम्हाला, थोडासा मेकअप जर केला तर माणूस किती गोड दिसायला लागतो आई. एखादं छोटंसं बाळ असू द्या बघा, आहे की नाही. आमचं रंजन काकाचा हा नातू आहे. सकाळी आल्याच्या नंतर ज्या वेळेला आमच्याजवळ धावत आला त्यावेळेला आम्हाला आपसूक त्याच्याविषयीचं आकर्षण निर्माण होत होतं. का, छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये निष्कपट भावना असते. दिसायला गोंडच असतात, त्यांच्या मनामध्ये कोणाच्याही विषयी द्वेष भाव नसतो. धावत ते आमच्याजवळ आल्याच्या नंतर आपसूक त्याच्याविषयी प्रेम भावना निर्माण होते. आई सांगेन मी तुम्हाला, तो कृष्ण काही मोठा नाही, तो कृष्ण काही म्हातारा नाही. त्या कृष्णाच्या मनात आजही कपट नाही हो. अगदी लहान मुलासारखा प्रेमळ असणारा तो कृष्ण आहे. आणि तो कृष्ण त्या कदंबाच्या वृक्षाखाली बसलेला आहे. सुंदर बासुरी वाजवायला लागला. गोपिका त्या भगवान परमात्म्याच्या जवळ असे गोल रिंगण करून बसल्या आणि त्या कृष्णाच्या मुखाकडे बघायला लागल्या. कृष्णा, हे कृष्णा, किती वेळच केलंस रे आम्हाला. अरे, जेव्हापासून तू आमच्या जीवनामध्ये आलात तेव्हापासून आम्हाला आमचा पतीसुद्धा गोड लागत नाही रे. तेव्हापासून आम्हाला आमच्या घरातल्या वस्तूसुद्धा गोड लागणार. आम्हाला आमच्या घरातली कामंसुद्धा आवडायला येणार. आम्ही घरामध्ये डोळे लावले की तू दिसतो, डोळे उघडले की तू दिसतो. घरामध्ये काही स्वयंपाक करायला घेतलं की त्या स्वयंपाकामध्ये तू दिसतो. अरे कृष्णा, भांडी घासायला लागलं की तू दिसतो. एवढंच नाही तर त्या भांड्याचं खराब पाणी फेकायला जरी गेलं तरी त्या खराब पाण्यामध्ये सुद्धा तू दिसतो. की नाही. मधुराष्ट्र फार सुंदर आहे बघा. वमितम मधुरम, गोपिका म्हणतात तुझ्या उलटीमध्ये सुद्धा आम्हाला प्रेम आहे. तू केलेल्या उलटीमध्ये सुद्धा आम्हाला प्रेम आहे. किती वेळ केलंस रे आम्हाला.
आम्हाला फार तुझ्यामध्ये गुंतवून टाकलं रे, फार तुझ्यामध्ये गुंतवून टाकलं. प्रेम भरे नजरांनी गोपिका माझी राधाराणी त्या भगवान परमात्म्याकडे बघायला लागल्या. कृष्ण एकदा तरी डोळे उघडून आमच्याकडे बघ ना. तू आम्हाला फक्त बघितलं ना तरीसुद्धा आमच्या हृदयाला आनंद प्राप्त होतो. कृष्णा बघणारे बघणारे, पण तो कृष्ण फार खोड्याळ आहे बरं. तो कृष्ण फार खोड्याळे. असा तसा तुमच्या हाती येत नाही, नाही. तू आवे एक पग मैं आव पग 60, तू करे काट तो मैं लोहे की गाठ. काय की नाही, सहजासहजी तुमच्या हाताला येत नाही. तुम्हाला एवढं तडपवतो, एवढं तडपवतो, एवढं तडपवतो, एवढं तडपवतो. एक वेळ अशी येते की असं वाटतं माझं जीवन मी संपवून टाकलं पाहिजे. एवढा तो भगवान परमात्म्याला तुम्हाला तडपवत असतो. बघा, एकदा माणसाला घरातून निघाल्याच्या नंतर असं सहसा कथेला येऊ वाटत नाही, पण एकदा कथेला जर आल्यानं कथेमध्ये मन लागलं की माणसाला कथेतून उठू वाटत नाही. बघा, जर भगवान परमात्म्याची कथा एवढी गोड असेल तर तो माझा भगवान परमात्मा किती गोड असेल. त्या माझ्या भगवान परमात्म्याकडे गोपिका बघायचं. ए कृष्णा, ए कान्हा, ए लाला, एक बार तो हमारी तरफ देख. इतना तड़पाना अच्छी बात नहीं है. जीवन की शाम आई पर शाम नहीं आए, बैठा हो तेरे राह में मैं पलकन पे बिठाए. जीवन की शाम आई, जीवन की शाम आई पर शाम नहीं आए, बैठा हो तेरे राह में मैं पलकन पे बिठाए. नींद न आए रे, चैन न आए रे, नींद न आए रे, चैन न आए रे. जीवन सारा बीता जाए, शाम न आए रे. कृष्णा, माझं संपूर्ण जीवन तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता जाते, पण तू काही माझ्यावरती प्रेम करायला तयार नाही. तरी सुद्धा माझा भगवान परमात्मा डोळे उघडायला तयार नाही. पण शेवटी माझ्या भगवान परमात्म्याला दया आलीच. आणि जसं माझ्या भगवान परमात्म्याने नेत्र उघडले आणि त्या गोपिकांकडे बघायला लागला, रडत असणाऱ्या गोपिकांचा चेहरा हसायला लागल्या. भगवान परमात्म्याचं चुंबन घ्यायला लागल्या, भगवान परमात्म्याला आवडायला लागल्या. कृष्णा, अरे शेवटी का होईना तू आमच्यावरती कृपा केलीच रे. शेवटी का होईना तू आमच्यावरती कृपा दृष्टी दाखवली. कृष्णा, किती प्रेम करतोस रे आमच्यावर. एवढं तडपवलं तरी आम्हाला सोडलं नाही. आणि तुला काय वाटलं तू तडपवशील म्हणजे आम्ही तुला सोडू? अरे हे या जन्मात तरी शक्य नाही. तू तरी आम्हाला सोडू शकतो, पण आम्ही तुला सोडणार नाही. मग भगवान परमात्म्याने कृपा करावी. पण तुम्हाला सांगू काही, भगवान परमात्मा कृपा कशी करत असतो. भगवान परमात्मा स्वतः मधात उभा राहतो आणि उभा राहिल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा राधाराणीचं भजन करतो आणि सगळ्या गोपिका त्या ठिकाणी नाचायला लागतात. आणि ज्या राधानाम संकीर्तनाने भगवान परमात्मा नाचतो, ज्या राधानाम संकीर्तनाने गोपिका नाचतात, ज्या राधानाम संकीर्तनाने तुमचं आमचं हृदय हर्ष उल्लासित होतं, त्या राधाराणीचं 2 मिनिटं नामसंकीर्तन करूयात आणि पुन्हा त्या ठिकाणी कथेला राधानाचे कृष्ण
शक्तीपायी गेलो तर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटी. त्याच्यामुळे सगळ्यांनी आनंद घ्या. हमारी राधा रानी लेकर चलिए. साधू कोणी महात्मा कोणी महाराज होत नसतो बरं आई. आपण ऐकतो बघा, तो महाराजांना फार सुंदर कथा करतो बरं, पण ते पुण्य त्या महाराजाचं नसतं, त्याच्या आईवडिलांनी केलेल्या परिश्रमाचं असतं, त्याच्या आईवडिलांनी केलेल्या पुण्याचं असतं, त्याच्या वंश परंपरेमध्ये येणाऱ्या पुण्याचं असतं. म्हणून त्या महाराजांची वाणी गोड लागते. तो बाबा, त्या बाबाजवळ गेल्याच्या नंतर आत्मीय समाधान मिळतं, माणसाला समाधानाची प्राप्ती होते. त्या महाराजामध्ये समाधान नसतं. तो महाराज ज्या परंपरेमध्ये आहे त्या परंपरेची शक्ती त्या महात्म्याच्या मुखारविंदामध्ये येत असते आणि त्याचं मुख बघितल्याच्या नंतर आपण समाधानी होत असतो. तर आमचे स्वामीजी आमच्या समोर बसलेले आहेत. बाबा मागच्या वेळेला सुद्धा कथेला होते. मला फार आनंद वाटतो साधू महात्मे कथेला असले की महाराजांनी ऐकलं पाहिजे, कारण की महात्मे आपल्याला आपली चूक दाखवत असतात. महात्म्याच्या पुढे आपण इकडे तिकडे जाऊ शकत नाही. आता बाबांकडे बघितल्याच्या नंतर माणसाला आनंद प्राप्त होतो. का प्राप्त होतो? कारण की बाबा कुठल्या तरी मोठ्या परंपरेमध्ये असले पाहिजे. आणि बाबांचं जीवन मला वाटतं जवळपास 40-45 जवळपास बाबांचं वय असावं. 40-45 वयामध्ये भगवान परमात्मा प्राप्त होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग का चैतन्य असेल साधूच्या मुखारविंदावर? तर तो ज्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी वास करतो, ज्या परंपरेमधलं शिष्यत्व त्याने प्राप्त करून घेतलेलं आहे, त्या परंपरेचा संपूर्ण त्या ठिकाणी आशीर्वाद त्या महात्म्याच्या, त्या महाराजाच्या, त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा असतो. आणि त्यानंतर त्याच्या मुखाकडे बघितल्याच्या नंतर माणसाला समाधान प्राप्त होतं, प्रेम प्राप्त होतं. अगदी तद्वत मीराबाई उठून संत झाली नाही, मीराबाई पूजा करून संत झाली नाही. मग अगदी पूर्वजन्मीपासूनच मीराबाई भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये होती, म्हणून देवासाठी एवढी त्या ठिकाणी प्रेमामध्ये पावन झाली. कोण होती हो मीराबाई? मीराबाई वास्तविक बघायला गेलं तर भगवान परमात्मा ज्या वेळेला लहान होता अगदी तेव्हापासून माझी मीराबाई माझ्या भगवान परमात्म्याच्या सोबत होती. फार सुंदर कथा आहे गड्या माझ्या मीराबाईची. माझ्या मीराबाईचं पूर्वजन्मीचं नाव माधवी होतं. काय नाव होतं? बोला बोला. मला ऐश्वर्या काय ऐकलं? कानाची मशीन लावावी लागते का काय? काय नाव होतं माझ्या मीराबाईचं? माधवी नाव होतं माझ्या मीराबाईचं. जीवनचरित्र फार सुंदर आहे बघा. माझी मीराबाई काही सुरुवातीपासून भगवान परमात्म्यावरती प्रेम करत नव्हती बरं. मीराबाईंचं चरित्र सांगत असताना गुरु महाराज सांगायचे, म्हटले भगवान परमात्मा आणि श्रीरामा मधुमंगल वगैरे भगवान परमात्म्याची सवंगडी वनामध्ये त्या ठिकाणी खेळ खेळायला लागले, आनंद लुटायला लागले. आणि आनंद लुटत असताना श्रीरामा माझ्या भगवान परमात्म्याजवळ गेला. ऐका, नवीन आहे काहीतरी. तुम्ही असं कोणी चाललं की त्याच्याकडं बघत जाऊ नका ना माय, एवढं जीव तोडू तोडू सांगतो तुम्ही असं दुसरीकडे बघता.
मी तुम्हाला पुतना पुतना नाही सांगायला लागलो, नवीन कथा सांगताय तुम्ही. अरे आपलं कीर्तनही नाही मला विठ्ठल विठ्ठल करायला. येऊ द्या उद्या लोकांनी म्हणायला नको महाराजाच्या कधीत कुत्र बी नव्हतं. काय नाव होतं माझ्या मीराबाईचं? हुशार आहे. एक दिवस माझा भगवान परमात्मा आणि त्यांचे काही सवंगडी यमुनेच्या तटावरती खेळ खेळत होते, आनंद लुटत होते. आणि तेवढ्या श्रीरामा माझ्या भगवान परमात्म्याजवळ गेला आणि म्हटला, कान्हा हे कृष्णा. काय रे? अरे मला जायचंय आता, मला खेळता येणार नाही. का बरं? कुठे चालला? अरे मला माझ्या बायकोला आणायकरता जायचंय, माझ्या पत्नीला आणायकरता जायचंय. म्हटले पत्नीला आणायकरता कुठे जायचंय? म्हटले मला माझ्या सासरवाडीला जायचंय. कुठं जायचंय? सासरवाडीला जायचंय. देवाने विचार केला, म्हटले सासरवाडी? ती सासरवाडी काय असते? म्हटलं ती सासरवाडी नाही का, धोंड्याचा महिना आला की जवाई लुटायला आपलं, म्हणजे जवाई जेवायला जातो वयामानाने शब्द समजून. तुमच्याकडे आहे का ती प्रथा? धोंड्याचा महिनाच म्हणता ना तुम्ही. जवयाला ते नेतात, काटावरती बसवतात त्या बैल आपलं जवयाला, त्याला कोण करते तुम्ही शब्दाचं माझं म्हातारपण आलं इथं 3 वर्ष झालं ना, हेरेट ऐकला म्हणून काय केलं. जवयाला नेतात आहे की नाही, त्याला सुंदर असं 56 भोग त्याच्या समोर असतात बसलेले, कधीच नाही मिळाल्यासारखे असे ठेवलेले असतात. मग सासरा विचारतो, जवाई बुवा काय पाहिजे तुम्हाला? तो म्हणतो अंगठी पाहिजे, अंगठी. बरं बरं बरं, अंगठी पाहिजे का तुम्हाला? उद्या घेऊन येतो. ते डिझाईनचा फोटो मी तुमच्या व्हॉट्सअपला टाकलेला आहे, ती डिझाईन आणा बरं. बरं बरं बरं, हरकत नाही म्हणे. असंही आम्ही भिकाऱ्याला दान देतात आपल्याला, असंही आम्ही जवायला दान देतच असतो. की माझ्याकडून कसं काय चुकीचे शब्द निघायला लागले. धोंड्याचा महिना आल्यामुळं बहुतेक. पण तुम्ही काय ते सिरियस वाटवून घेऊ नका बरं. तुम्ही यांना माहिती ते खरंच आहे. त्या जवायाला घेऊन जातात, त्याला ती अंगठी वगैरे करतात. बरोबर आहे की नाही? धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण सासरवाडीमध्ये त्याला अंगठी वगैरे करून त्याला परत पाठवून देतात. भगवान परमात्मा ने विचारलं, ये सासरवाडी क्या होता है? म्हणजे ये सासरवाडी धोंडे के महीने में धोंडा लेके आते हैं और अंगठी घालती है उसको. मेरी हिंदी हलपाट्या खाती करते, समजून घेतात. म्हटले काय? म्हटले मला सासरवाडीला जायचं. म्हटले सासरवाडी काय असते? म्हटले सासरवाडी म्हणजे बायकोचं माहेर, बायकोच्या आईचं घर म्हणजे माझी सासरवाडी. म्हटले बायको? ही बायको काय असते? म्हटले अजून तुझं लग्न झालं नाही ना, अजून तुझं लग्न झालं नाही ना, म्हणून तुला ते दुःख काय माहिती नाही. लोकांचं काय ऐकू सांगतो, अजून तुझं लग्न झालं नाही ना, लोकांचंच ऐकू सांगतो. म्हटले तुझं झाल्यावर तुला कळलं बायको काय असते, सासरवाडी काय असते. म्हटलं असं खबर. भगवान परमात्म्याने विचार केला, म्हटले आपल्याला सुद्धा सासरवाडी पाहिजे, आपल्याला सुद्धा बायको पाहिजे. मग भगवान परमात्मा रडत रडत गेले, मैया ए यशोदा मैया, काय झालं रे बाळा? अरे मला सुद्धा सासरवाडी पाहिजे, मला लग्न करून दे माझं. यशोदा मैयाने तोंडाकडे बघितलं, म्हटलं अरे तुला विचारली घालता तुझं लग्न घालून देऊन कसं जमलं बाळा? आधी तू स्वतःच्या पायावरती उभा राहा, बापाच्या पैशावरती जगायला लागला. असं यशोदा मैया नाही, मी म्हणायला लागलो काही पुरा. यशोदा मैया म्हणायला लागली, बाळा अरे तू अजून लहान आहेस, तुझं कसं लग्न लावून द्यायचं? आपण तुझं लग्न लावू, आपण कधी तू मोठा झाल्याच्या नंतर तुझं लग्न लावू. तर देव ऐकतोय, चतुरा तो शिरोमणी. कसा तसा जोरात रडायला लागला, मैया मला काहीच माहिती नाही, मला बायको पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि आत्ताच बायको पाहिजे, कधी देतं सांग. यशोदा मैया म्हटली, बरं काम कर. म्हटले बायको पाहिजे ना तुला, कशा करता बायको पाहिजे? म्हटले मला सासरवाडीमध्ये जायचंय. म्हटलं देऊ तुला लग्न करून देतो, चॉकलेट द्यावं लागतं, देऊ काय हरकत नाही. तसं नको, मग तिथी सांग, वार सांग, टाईम सांग, त्या टायमाला माझं लग्न झालं पाहिजे, मला सासरवाडीला जाता आलं पाहिजे. तर यशोदा मैयाने डोक्याला हात लावला. म्हटले आता फार अवघड झालं. म्हटले छोटंसं बाळ आहे माझं, याचं कसं लग्न लावून द्यावं? म्हटले काय रे तुझं लग्न लावून नाही दिलं तर काय करशील? म्हटले मग मी त्या सुदामाची जी पत्नी आहे ना, तिला उचलूनच घेऊन येईल. म्हटलं काय करेन? तिला उचलूनच घेऊन येईल. आता तो कृष्ण होता, तो काय हा कृष्ण नव्हता, तो कृष्ण होता. तो म्हटले त्या श्रीरामाच्या बायकोला मी. आता मात्र यशोदा मैयाला टेन्शन यायला लागलं. म्हटलं हा बोलतो तो केल्याशिवाय राहत नाही ना, याने जर त्या श्रीरामाच्या बायकोला उचलून इकडे आणलं तर ती श्रीरामाची बायको परत जाणार
नाही म्हटले, बाळा असं नको करू, मग तुझे लग्न आपण लवकर लावून देऊ, तू त्याची चिंता करू नको. भगवान परमात्मा त्या ठिकाणाहून निघाले, आपल्या सवंगड्याला घेऊन यमुनाजीच्या वृंदावनाच्या वेशीवरती त्या ठिकाणी जाऊन बसले. आणि बसल्याच्या नंतर बघतात तर काय, श्रीरामा आपल्या बैलगाडीमध्ये आपल्या पत्नीला घेऊन तिकडनं येत होता. भगवान परमात्मेचे सवंगडी आले, हे कृष्णा, हे कृष्णा, अरे बघ श्रीरामा त्याच्या बायकोला घेऊन आलाय, त्याच्या पत्नीला घेऊन आलाय, चल लवकर आपल्याला त्याला भेटायला जायचं. जसं भगवान परमात्म्यानं श्रीरामाचं नाव ऐकलं, धावत त्या गाडीच्या दिशेने निघाला. श्रीरामाला म्हणायला लागला, ए श्रीरामा, अरे खाली ये, तुला बघण्याकरता आम्ही आलोय, तुला भेटण्याकरता आम्ही आलोय, तू बादशाह सारखा गाडीमध्ये बसलेला आहे, ये खाली. श्रीरामाला खाली बोलवलं, एकटाच आलास, बायकोला नाही बोलवलं खाली, बायकोलाही बोलव खाली. श्रीरामाने त्या माधवीला खाली बोलवलं आणि भगवान परमात्मा वाकून तिच्याकडे बघायला लागला. आता त्या माधवीनं इथपर्यंत घोंगड घेतलेलं होतं, वृंदावनामध्ये पद्धत आहे इथपर्यंत घोंगड घ्यायची. आणि मला अजून एक आपल्या गावामध्ये फार स्वाभिमान वाटलं बरं, आपल्या कोपर गावामध्ये बहुतांश सगळ्याच महिला साडीवर हे फार संस्काराची गोष्ट आहे. गावामध्ये पण ते घालून वाजवू का नको, वाजवू तुमच्यावर डायलॉग नव्हता माय हा, तुम्हाला चांगलं म्हणलं मी, आता वाजवा जोरा. एवढा घोंगट घेऊन त्यावेळेच्या महिला यायच्या. भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे तुझ्या तोंडावरचा तो घोंगट काढ, मला तुझा चेहरा बघायचा आहे. आता हिने विचार केला, म्हटलं आपल्या आईने आपल्याला सांगितलं होतं की त्या श्रीरामाचा एक कृष्ण नावाचा मित्र आहे, तो फार आगोरी, म्हटलं तो जादू करतो. एकदा जर त्याच्याकडे बघितलं की माणसाचं मन मोहित होऊन जातं, म्हणे का नाही, जादू भरी तेरी आंखें जिधर गई, घायल करके जिगर में उतर गई. एकदा त्याच्या नजरेला नजर मिळवली की परत काही त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही. म्हटलं याला काही सोडायचं नाही, याला काही बघायचं नाही, म्हणून ती काही घोंगट वर करायला तयार. भगवान परमात्मा सांगतात, ठीक आहे, म्हटलं असं आहे का, हरकत नाही, मी तर तुझं तोंड बघितल्याशिवाय राहणार. श्रीरामाला सांगितलं, म्हटलं एक काम कर, घेऊन जा, म्हटलं तुझ्या बायकोला लई लाडायची, तुझे की नाही, लई लाडाची बायको तुझी तुझ्या घरी घेऊन जा. श्रीरामाने गाडीमध्ये बसवलं आणि घरामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर बघायला लागली की सकाळी उठली माधवी, आपली पूजा अर्चना करायला लागली, घरातली कामं वगैरे करायला लागली. आणि करत असताना सहज तिच्या कानावरती आवाज गेला की तो कृष्ण आहे ना यशोदेचा, तो फार खोड्याळ आहे म्हणे, फार प्रेमळ आहे. पण एवढा खोड्याळ असून त्याला बघितल्याच्या नंतर फार आनंद प्राप्त होतो. किती प्रेमळ होतो, किती प्रेमळ आहे. वास्तविक बघायला गेलं तर एवढा परेशान करतो, पण त्याच्या परेशानीमध्ये सुद्धा माणसाला प्रेम जाणवतो, एवढा प्रेमळ आहे तो. ती माधवी विचार करायला लागली, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण, या कृष्णाशिवाय या लोकांना काही काम नाही का, आहे की नाही. आई खरं सांगायचं बरं इमानदारीनं, तुम्ही सुद्धा सांगायचं रंजन काका सोडून, कारण की रंजन काका ते जय श्रीराम सोडतच नाही, एवढी एक सोडून द्यायची, ते मायनस आपल्या पार्टीमधून. खरं सांगा, मागच्याही वेळेला तुमच्या गावामध्ये कृष्णकथा झाली आणि आजही तुमच्या गावामध्ये कृष्णकथा होती. एकदा कृष्णाची कथा ऐकल्याच्या नंतर दुसरं ऐकू वाटतं का, सांगा, बोला ना, ऐकू वाटतं का, नाही ऐकू वाटतं आहे की. एकदा कृष्ण आपल्या हृदयामध्ये गेला की दुसरा परत जा. तुम्ही अयोध्येला जाऊन आले, एकदा वृंदावनमध्ये या, परत तुम्हाला दुसरीकडे जाऊच नाही वाटणार. एवढा प्रेमळ तो भगवान परमात्मा. म्हटले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो कृष्ण कृष्ण कृष्ण. आपल्याकडच्या बाबा खेड्यातल्या बाया तो किसना किसना किसना, म्हणजे त्याच्याशिवाय काही यांना सुधरत नाही वाटतं. उठलं की सुटलं तो कृष्ण. त्यांनी त्या माधवीने एका गोपीला विचारलं, म्हटले का हो, माझ्या आईनं तर तो कृष्ण खूप खराब आहे असं सांगितलं. म्हणजे तुमच्या गावातली वृंदावनातली लोक त्या कृष्णाचं काय एवढं गुणगान गातात, काय एवढं विशेष आहे त्याच्यामध्ये. त्या गोपीने सांगितलं, माधवी तू त्या कृष्णाला बघितलं नाही का अजून. नाही बाबा, मी नाही बघितलं. म्हणून तू असं बोलतो. एकदा जर तू त्या कृष्णाला बघितलं असतं तर परत तू असं बोलली नसती. मला बघायची पण त्याला इच्छा नाही आहे, मला त्याला बघायचंच नाही आहे. माझ्या आईने सांगितलं त्याला बघितल्याच्या नंतर माणूस वेड होतं म्हणे, नको बघू. तो सुद्धा भगवान परमात्मा आहे महाराज, काय करेल सांगता येत नाही. त्याने आपलं चक्र फिरवलं.
आणि 5 वाजता उठणारी माधवी आज रात्री 2:30 वाजताच उठली आणि उठल्यापूर्वी नदीवरती पाणी आणायला जावं लागायचं आणि नदीवरती आपला हंडा वगैरे हातामध्ये घेतला, कलश हातामध्ये घेतला आणि पाणी आणण्याकरता रात्रीच्या 2:30 वाजता जमुनाजीच्या किनाऱ्यावरती ती माधवी निघाली. आणि माधवी निघाल्याच्या नंतर तिने आपल्या त्या कुंडामध्ये पाणी घेतलं आणि पाणी भरल्याच्या नंतर विचार करायला लागली, रोज मी पाणी आणण्याकरता जमुनाजीवरती येते, बऱ्याच महिला पाणी आणण्याकरता असतात आहे की नाही, आज मला कोणीच कसं दिसत नाही आहे, आज मी लवकर आली आहे तर मला उशीर झाला आहे. विचार करायला लागली आणि विचार करत असताना तो कलश, तो हंडाच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात, आम्ही पुढं पाकिस्तानचे म्हणा, तो हंडा ती उचलायला गेली आणि उचलत असताना बघायला लागली तो हंडा काय तिला उचले. 2दा-3दा तिने प्रयास केला पण तो काय हंडा तिला उचलायला तयार नाही. म्हणून इकडं तिकडं बघायला लागली कोणी आपल्या मदतीसाठी येईल का. आणि बघत असताना दुरून सुंदर बासुरीचा आवाज तिच्या कानावरती यायला लागला. बासुरीचा आवाज जसा त्या माधवीच्या कानावरती आला, पाण्याचा हंडा घेतलेली ती माधवी स्तब्ध एका जागेवरती उभं राहिली, डोळे बंद केले आणि विचार करायला लागले, किती मधुर आवाज माझ्या कानावरती येतो, कोण वाजवत असेल हा बासरी. म्हणून लक्ष त्या बासुरीच्या दिशेने निघालं. त्या बासुरीच्या दिशेने बघतीये तर तो अगदी वेडा वाकडा चालत येणारा एक छोटासा बालक त्या माधवीच्या दिशेने येत होता. आणि त्या बालकाला बघितल्याच्या नंतर माधवी आवाज द्यायला लागली, ए बाळा, ए पोरा, अरे जरा माझी मदत करतोस का, हा हंडा मला उचलत नाही, हा उचलून माझ्या डोक्यावरती देतोस का. त्या बाळाने लांबून आवाज दिला, ऐक म्हटले, उचलून देतो पण तुला चालन का, उचलून देतो पण तुला चालन का. अरे हो चालन ना, का नाही चालणार, मला उचलत नाहीये, मला घरी जायचंय, कामं करायची आहे. हळूहळू ते बाळ त्या माधवीच्या जवळ यायला लागलं आणि आल्याच्या नंतर माधवीला तो हंडा उचलण्याकरता त्या बालकाने मदत केली. हंडा उचलला आणि जसा तो हंडा उचलला आणि त्या माधवीच्या डोक्यावरती दिला आणि डोक्यावरती दिल्याच्या नंतर माधवीची नजर त्या लहान मुलाच्या डोळ्यामध्ये पडली आणि जशी त्या बालकाच्या डोळ्यामध्ये त्या माधवीची नजर पडली, डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली पडला, डोळ्यातून आसवांच्या धारा व्हायला लागल्या. चंचल असणारी माधवी एका जागेवरती स्तब्ध उभी राहिली आणि हसतही नव्हती, रडतही नव्हती, फक्त बघायला लागली. दिवस उजाडत गेला, ते बाळ त्या ठिकाणी भगवान परमात्मा निघून गेला. दिवस उजाडला, गोपिका त्या माधवीजवळ आली, म्हणाले, ए माधवी, अगं काय झालं तुला, तुझी तब्येत बरोबर नाही आहे का अशी वर आली आणि हंडा का बरं पडला खाली. माधवी बोलायला तयार नव्हती. पुन्हा गोपिका विचारायला लागल्या, माधवी काय झालं तुला. एका गोपीच्या लक्षात आलं की नेमकं असं की नेमकं झालं काय. बघा, एखाद्या गावामध्ये एखादा आमच्याकडे शब्द आहे, एखादा आवचिन पोरगा असतो, ठीक आहे, एखादा थोड्या मुलगा असतो, आवचिन असतो आहे की नाही. गावामध्ये कुठेही काही पराक्रम झाले की आपल्याला लगेच त्याचं नाव आठवण येतं, हा बाळ्यानंच केला असं, येते की नाही येत. बोला, तुमच्या गावामध्ये नाही का असं कोणी, आहे की नाही. असं काही झालं की माणसाला लगेच कळतं की 100% याचीच काहीतरी करामत असेल. गोपिकांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी ही माधवी एवढी स्तब्ध उभी आहे, नक्की कृष्णानं काहीतरी केलं. एक गोपिका भगवान परमात्म्याच्या घरी गेली आणि सांगितलं, ए कृष्णा, अरे चल लवकर, ती माधवी वेड्यासारखं करायला लागली आहे, बोलत नाही, एकदा तुझा हात तिच्या गालाला लाव म्हणजे ती बरी होईल. आता ऐकतो हे कृष्णा, आता नसतो येत म्हटला मी एवढ्या वेळेला तिला सांगितलं की घोंगट उचल, तिने उचललं नाही. आता ती गेली तरी मी तिच्या दर्शनाकरता तिला नीट करण्याकरता येणार नाही. गोपिका पाया पडायला लागली, कृष्णा असं नको करू रे, नववधू आहे, चल ना, झाली असेल चूक. ठीक आहे. भगवान परमात्मा यमुनाजीच्या किनाऱ्यावरती आले आणि आल्याच्या नंतर त्या माधवीच्या गालाला हात लावला. स्तब्ध उभी असणारी माधवी जोरात अंबरडा पडून रडायला लागली. अगदी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आलिंगन द्यायला लागली. कृष्णा, हे कृष्णा, अरे मी आजपर्यंत फक्त ऐकत होते की तू दिसायला गोड आहेस, मन मोहून घेतो, पण आज मी तुला बघितलं, आता माझं लक्ष मात्र माझ्यावरती राहिलं नाही. आजपर्यंत मी या संसाराची होती, आजपासून मी तुझी झाली. कृष्णा, मला तुझ्याजवळ ठेव, तुझं प्रेम माझ्यावरती कायम असू दे. पण तो सुद्धा खोड्याळ आहे हो. जशी ती गोपिका, जशी ती माधवी त्यांना पकडण्याकरता गेली, भगवान परमात्म्यानं एवढ्या जोरात तिला ढकललं की ती जमुनाजीच्या पात्रामध्ये. म्हटलं, असं नाही,
असं कोणाला जवळ करत नाहीत. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, माणसाचं प्रेम सुद्धा विरहामध्ये जास्त वाढत असतं. बघा एखादा व्यक्ती नित्य आपल्यासोबत असला आणि त्याच्यावरती किती माणसाचं प्रेम असलं तर कालांतराने ते प्रेम कमी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रेम जर त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल ना वाढावं तर थोडासा विरह कलह प्रिया भागवतामध्ये तुम्ही श्रवण केलं बघा. ज्या वेळेला रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा दोघं अत्यंत आनंदामध्ये आनंद घेत होते त्यावेळेला भगवान परमात्म्याने विचार केला, ही रुक्मिणी माझ्यावरती एवढं प्रेम करते याचा अर्थ तिचं प्रेम कमी झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं, थोडं भांडण करायचं, थोडं असाल होईल करसाल भांडण. माणसात सांगितलं महाराजांनी काही की नाही उद्या एकत्रलाच येणार नाही, उद्या नको बाबा तो महाराज जरा वेगळंच सांगतो, भांडणं लावून देतो म्हटलं त्याला. प्रेम असणार विरह त्या ठिकाणी फार महत्त्वाचा. भगवान परमात्म्याने सांगितलं तुझा मी मात्र नक्की होईल आणि तुझा एवढा होईल तुझ्या नावाने लोक मला ओळखतील. त्याकरता तुला माझ्यापासून दूर जावं लागेल, माझ्यापासून थोडासा विरह घ्यावा लागेल. ती माधवी सांगायला लागली देवा अरे विरह, अरे एक क्षण सुद्धा आता मी तुला सोडून राहू शकत नाही. भगवान परमात्म्याने माधवीच्या डोक्यावरती हात ठेवा, बाबा माधवी अरे तुला राहावं लागेल. भगवान परमात्मा गोपिका त्या ठिकाणाहून निघून गेल्या. ती माधवी त्या ठिकाणी स्तब्ध उभी राहिली. दिवसावरती दिवस निघून गेले, शरीरामध्ये अन्नाचा कण नव्हता, पाण्याचा थेंब नव्हता. कृष्ण 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 करत 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 ती माधवी त्या ठिकाणी उभी राहिली आणि कालांतराने शरीराचा कालावधी संपला. त्या माधवीने स्वतःचा देह त्याग केला आणि देह त्याग केल्याच्या नंतर राजस्थानमध्ये त्या ठिकाणी ती स्त्री पुन्हा जन्माला आली. त्या स्त्रीचं नाव आहे मीराबाई. ते नाव आहे मीराबाई. म्हणून मीराबाईला नाव ठेवताना विचार केला पाहिजे, सहजासहजी कोणी संत होत नाही गड्या. जन्म घालावी लागतात देवाच्या नामस्मरणामध्ये, जन्म घालावा लागतो देवाच्या विराहामध्ये, प्रेम करावं लागतं देवाच्या चरणावरती, समर्पण भाव ठेवावं लागतो देवाच्या चरणावरती. त्यावेळेला तो देव आपला होत असतो. आणि त्यानंतर त्या मीराबाईंना किती कष्ट भोगावे लागले. विशिका प्याला रानाने भेजा हासत मीरा पी गई पग घुंगरू बांध पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची विषाचा ग्लास त्या ठिकाणी पाठवला तर तो विषाचा ग्लास सुद्धा अमृतासारखा आपल्या हातामध्ये येऊन पिऊन टाकली. एवढी त्या ठिकाणी पतिव्रता भगवत प्रेमी असणारी मीराबाई. म्हणून माणसाला प्रेम करायचं आहे ना तर अगदी मीराबाईसारखं प्रेम करावं. मग ते प्रेम सुद्धा माझ्या भगवान परमात्म्यावरती असावं. आई
भक्ती करायची, भगवान परमात्म्याला प्राप्त करायचे, तर हे उदाहरण आपण त्या ठिकाणी श्रवण केली पाहिजे. संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपण गेलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता एकमेव साधन म्हणजे संत आहे. संतांनी तुम्हाला आम्हाला किती सांगून दिलं, भगवत प्राप्तीचे किती उपाय सांगितले. आणि सगळ्यात सोपं जर भगवत प्राप्ती करता जर कोणतं युग असेल तर मला वाटतं कलियुग आहे. कलियुग केवळ नामाधारा, तिमिर तिमिर नर उतर ही पारा. कलियुगा माझी करावी कीर्तने. त्या कलियुगामध्ये अत्यंत सोपी गोष्ट आहे. त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं आहे ना, तर तुम्हाला यज्ञ करायची गरज नाही, तुम्हाला पूजापाठ करायची गरज नाही, होम हवन करायची गरज नाही, तुम्हाला आसन लावायची गरज नाही. फार सोपं आहे. काय, घरी जायचं आणि हातामध्ये सुंदर अशी तुळशीची माळ घ्यायची, राधे 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 कृष्ण 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 राम 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 सुंदर रटत राहायचं. तो भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. खरं सांगू तुम्हाला, अहो भगवान परमात्म्याविषयी प्रेम प्राप्त करण्याकरता भक्तिमातेला सुद्धा वृंदावनामध्ये जाण्याचं भाग पडलं. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा धन्य वृंदावनं तेन भक्तिर नृत्यती यत्रच. जी भक्तिमाता स्वतःमध्ये भक्ती आहे, पण तिला सुद्धा भक्ती प्राप्त करण्याकरता वृंदावनामध्ये जाण्याचं काम पडलं. वृंदावनामध्ये जाणं म्हणजे काय? वृंदावनामध्ये जाणं म्हणजे पर्यटन ठिकाणी जाणं नाही बरं आई. वृंदावनामध्ये जाणं म्हणजे प्रेम मंदिर पाहणं नाही. वृंदावनामध्ये जाणं म्हणजे एन्जॉय करण्याकरता जाणं नाही. आपण आजकाल सगळेजण दर्शनाकरता जातो, पण खरं सांगा दर्शनाकरता कोण कोण जातो बरं? खरं सांगा. आपण एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खरंच आत्मीयतेनं दर्शनाकरता गेलो, किती लोक आहेत असे, आहे की नाही? आता आम्ही जर एखाद्या वेळेला वृंदावनातून आलो, काका वृंदावनामधून काही लोक आले, त्यांना जर विचारलं, म्हटलं तुम्ही वृंदावनामध्ये गेले? हो. काय बघितलं वृंदावनामध्ये? म्हटले महाराज काय सुंदर प्रेम मंदिर होतं. म्हटलं ते काय सुंदर लाईटिंग लावलेली होती, काय आनंद आला त्या प्रेम मंदिरामध्ये. वृंदावनामध्ये गेले, काय बघितलं? प्रेम मंदिर बघितलं. तर साक्षात प्रेम ज्या वृंदावनामध्ये आहे ते सोडून तो प्रेम मंदिर बघितलं. अयोध्येमध्ये गेले आणि अयोध्येमध्ये काय बघितलं? तर त्या मंदिराचं नक्षीकाम. तर साक्षात प्रभू श्री रामचंद्र भगवान ज्या ठिकाणी विराजमान झाले, त्या माझ्या रामचंद्र भगवंताला बघणं सोडून तू काय बघतो? मंदिराचं नक्षीकाम बघतो. ठीक आहे, असं नसावं. म्हणून आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर जात असू तर मला असं वाटतं आपण त्या ठिकाणचा आनंद घेतला पाहिजे. अरे वृंदावनामध्ये जर तुम्ही गेलात तर वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर ती भक्तिमाता तुमच्या हृदयामध्ये प्रस्थापित होते. आणि फक्त काही कालापुरती नाही, तर वृंदावनामधून तुम्ही आलात ना घरी, तरीसुद्धा तुमचे कान आपोआप त्या ठिकाणी राधे राधे वाजवायला लागतं. हरिपाठाला कोण कोण येतं माहिती तुमच्याकडे? हरिपाठाला कोण कोण येतं? हरिपाठाला, अरे हरिपाठाला कोण कोण येतं? करा करा, हात वर करा, करा करा. एवढीच येते तुमच्यापैकी कोणी येत नाही का? मरून जावे तुला जन्मालाच नाही. हरिपाठाला मोजून 20-25 बाया येतात ना, जास्त येत नाही. त्याच्यापेक्षा कमी येते. माझी विनंती तुम्हाला, उद्या आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे. आपल्या कथेचा काही करा, पण माझ्यासाठी 200 हार घेऊन या. जे जे येत नाही त्यांच्या गळ्यात टाका. याच खर्चातून, याच खर्च, तुम्ही वेगळा नाही देणार, याच खर्चातून 200 हार. बघा, जी लोक हरिपाठाला येतात नाही, 7 दिवसाचा सप्ताह झाल्याच्या नंतर 8व्या दिवशी ज्या वेळेला ते घरामध्ये त्यावेळेला बसले असतात ना, आपोआप त्यांच्या कानामध्ये टाळा वाजायला लागतो की नाही? आपोआप त्यांची पावलं ठेवायला लागतात. आपोआप त्यांचं मन त्या हरिपाठामध्ये जायला लागतं. का जायला लागतं? 8 दिवस 7 दिवस केलेली साधना ती तुमच्या कामाला येत असते. म्हणून अगदी तद्वत आपण जर एखाद्या ठिकाणी जात असाल, वृंदावनामध्ये सप्त ठाकूर आहेत. आपल्याला भगवान श्रीकृष्णाची कथा श्रवण करायची. वृंदावनामध्ये सप्त ठाकूर आहेत, त्यापैकी 4 एक MP मध्ये आहे,
3 राजस्थानमध्ये आहेत आणि 3 वृंदावनामध्ये आहेत. त्यापैकी बाकी बिहारी 1, राधावल्लभजी आणि राधारमणजी हे 3 मुख्य ठाकूर आहेत वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये मध्ये जर तुम्ही कधी गेलात ना तर सर्वप्रथम त्या ठिकाणी माझ्या बाकी बिहारीजींचं दर्शन घ्यायचं. काय आहे, हरिदास स्वामीजींनी ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पांडुरंगाची मूर्ती कोणी बनवलेली आहे? शिल्पकाराचं नाव सांगता येईल का तुम्हाला पांडुरंगाच्या मूर्तिकाराचं? है कोई विद्वान इस पेपर में जो बता सके कि पांडुरंग की मूर्ति किसने बनाई है? सांगा. कुणीच नाही, सांगणार की नाही, ती बनवलीच नाही ना कोणी. नाही घडविला नाही बैसविला नाही घडविला नाही बैसविला भेटवयाला पुंडलिक भेटवयाला पुंडलिक भेटवयाला पंढरपूरमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या पांडुरंगाची मूर्ती कोणी बनवलेली नाही. स्वयंभू पांडुरंग परमात्म्याची त्या ठिकाणी मूर्ती आहे. अगदी तद्वत वृंदावनामध्ये जर तुम्ही कधी आलात ना तर माझ्या हरिदास स्वामीजीवरती प्रसन्न होऊन माझ्या बाके नाम लहान, बाकी बिहारी म्हणजे छोटी बालक असतो त्याला म्हणतात बाके. तिकडे वृंदावनामध्ये बरेच भाषेमध्ये बाके म्हणजे लहान मुलगा. ते लहान स्वरूप प्रगट घेऊन भगवान परमात्माच्या बाकी बिहारी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण आहे. म्हणून वृंदावनामध्ये कधी जर गेलात तर सर्वप्रथम बाकी बिहारीजींचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर राधावल्लभजीचं दर्शन घ्यायचं, हे की नाही. हो स्वामीजींनी प्रगट केलेले आहेत राधावल्लभजी, साक्षात भगवान परमात्मा आणि राधाराणी एका मूर्तीमध्ये 2 मूर्त्या आहेत. अर्धी राधाराणी आणि अर्धी बाके बिहारी भगवान परमात्मा असे राधावल्लभजी. आणि तिसरी मूर्ती आहे राधारमणजीची. अगदी एवढी मूर्ती बघा, तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करा राधारमणजीची मूर्ती. छोटीशी मूर्ती अशी एवढी. पण आई, या अमावस्येपासून तर पुढच्या अमावस्येपर्यंत ऐका, इकडे लक्ष द्या, महत्त्वाचे विषय तर हे कळालं पाहिजे की ते वृंदावनामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर राधारमणजीमध्ये तुम्ही गेलात ना तर या अमावस्येपासून तर पुढच्या अमावस्येपर्यंत त्या राधारमणजीचे ओठ लावलेले असतात. म्हणजे या अमावस्येला जर लागले तर पुढच्या अमावस्येपर्यंत ती ओठ उघडले असतात. हे दातं दिसतात आजही, ती समोरची दातं दिसतात. आणि त्या अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत परत त्या राधारमणजीचे ओठ लागलेले असतात. माणसाची गोष्ट नाही करतोय मी, कशाची करतोय? मूर्तीची गोष्ट करतोय. म्हणून त्या ठिकाणी राधारमणजीचं दर्शन आपण करावं. आणि सर्वात शेवटी गोपेश्वर भगवान परमात्म्याचं दर्शन करावं. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने महारास केला आणि महारास केल्याच्या नंतर शंकर महाराज ज्यावेळेला गोपी स्वरूप प्राप्त घेऊन वृंदावनामध्ये आलात आणि वृंदावनामध्ये महाराजचा आनंद घेतला आणि त्यानंतर वृंदावन त्यांना सोडता येईना म्हणून गोपेश्वर भगवान म्हणून त्यांनी त्या वृंदावनामध्ये प्रस्थापित झाले. म्हणून सर्वात शेवट वृंदावनामधून निघाल्याच्या नंतर त्या गोपेश्वराचं त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं. जोपर्यंत तुम्ही त्या गोपेश्वराचं दर्शन घेत नाही तोपर्यंत वृंदावनाच्या दर्शनाचं साफल्य तुमच्या पदरामध्ये पडत, पुण्य तुमच्या पदरामध्ये पडत नाही. एवढं परम त्या ठिकाणी वृंदावन आहे. जीवनामध्ये आलात एखाद्या वेळेला तरी वृंदावनामध्ये जा. सांगण्यासारखं माझ्या भगवान परमात्म्याचं खूप आहे पण आपल्याला वेळच पुरत नाही की नाही. माझं असं होऊन जातं 6 तासाची कथा 2 तासात आवरायची. तर आम्ही 4-5 भजनं काढलेली होती. महाराजाला सांगितलं, म्हटलं महाराज शेवटची सुरुवात शेवटच म्हणून एवढी सुंदर माझ्या भगवान परमात्म्याची कथा आहे गड्यांनो. उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या शेवटच्या दिवशी सकाळी आपण आपल्या भगवान परमात्म्याचा जन्म साजरा करणार आहे आणि दुपारून आपण भगवान परमात्म्याचं लग्नसुद्धा लावून टाकणार आहे की नाही. सुंदर असा आपण भगवान परमात्म्याचा जन्म आणि लग्न उद्याच्या दिवसामध्ये साजरा करणार आहोत. माझी सर्वांना विनंती आहे, कृपया सर्वांनी वेळेवरती या आणि वेळेवरती कथेचं आस्वादन घ्या. फार सुंदर माझ्या भगवान परमात्म्याची कथा आहे आणि तेवढीच सुंदर प्रभू श्री रामचंद्राची कथा आहे आणि त्या प्रभू श्री रामचंद्राच्या कथेचं सुद्धा आस्वादन तुम्ही घेतलेलं आहे. आणि ऐकले ना सर्वांनी रामप्रभूचं? कुणी कुणी नाही ऐकले तुमच्यापैकी? सगळ्यांनी ऐकले ना? म्हणून
भगवान श्री प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे श्रवणीय आहे. भगवान श्रीकृष्णाने जे जे केलं ते फक्त ऐकायचं, ते करायला नसाल तर मार खावा. ते करायला गेल्यावर मार खावा लागेल. पण माझ्या प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र हे माणसाने माणसाच्या जीवनामध्ये आत्मसात करावं म्हणून सुंदर एकदा प्रभू श्री रामचंद्राचं भजन आमची महाराज त्या ठिकाणी गाणार आहेत. एकदा सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहून भजनाचा आनंद घ्यायचा आणि तदनंतर लगेच आरती होईल. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती विनंती करेल, उद्या करेक्ट 7 वाजता सगळ्यांनी मंडपामध्ये येण्याची कृपा. सोपन बाबा महाराजांच्या महाराज तुम्ही त्यांना उपर नका. मंगल मूर्ति दर्शन मात्र
हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधा रानी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम. नारायण सोमनाथ बुवा आता हरिभक्त पारायणच बोलायला लागेल सुरुवातीला. त्यांनी आज तुलसी माळ धारण केलेले आहे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे पिताश्री दादाराम बुवा भोईर आणि आमच्या गावातील सर्व वारकरी संप्रदाय, अण्णा महाराज आणि स्वतः कृष्णा महाराज यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट त्यांच्या महाराजचा पहिले गाणं हो.